सहकार्य करा. पुढे येण्याचा अट्टास नको. जिथं जागा आहे त्या ठिकाणी बसा. चला बसा. पुढे येऊ नका प्लीज. पुढे कोणी येऊ नका. सगळेजण आता खाली बसून घ्या. समोर अजिबात जागा नाही. कृपया बसा. सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती. आता आपण मधल्या पॅसेज मध्ये सुद्धा बसून संजय घ्या. काकांच्या वतीने एक विनंती करतोय. आहे त्या ठिकाणी बसून घ्या कृपया. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आपल्या घड्याळ आता फक्त वेळ सांगणार नाही तर तुमच्यावर आलेला प्रत्येक वेळेला धावून येणार आहे. आणि खरं सांगायचं तर तुमच्यावर वाईट वेळ येऊच नये म्हणूनही प्रयत्न करणार आहे. संजय काका जिल्ह्यातलं जुनं जाणतं व्यक्तिमत्व. प्रभाकर बाबा गेल्या 1.5 दशकात युवकांचं मोठं संघटन उभा कर. चला चला पुढे चला. चला पुढे चला. नामदार अजितदादा यांचं स्वागत आणि सन्मान प्रभाकर बाबांनी करावा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नामदार अजितदादा पवार यांचा, माननीय संजय काका पाटील यांचा, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा. चला नामदार साहेबांचं स्वागत आणि सन्मान प्रभाकर बाबा. सत्कार होतोय नामदार साहेबांचा प्रभाकर बाबांच्या हस्ते. चला पुढे चला. या निमित्तानं मी विनंती करतोय अजितराव घोरपडे सरकार यांचे स्वागत करा. बाबा प्रभाकर बाबा घोरपडे सरकारांचं स्वागत आपले शुभ हस्ते आपण करा. त्यानंतर सन्माननीय आमदार इद्रिस भाईंचे स्वागत आपण करा. बाबांना सत्काराचं साहित्य द्या. इद्रिस भाईंचं स्वागत करा. दीपक बाबांचं करा. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा. चला बरं धन्यवाद. चला धन्यवाद. या निमित्तानं मी स्वागत आणि प्रास्ताविक पर मनोगतासाठी आमंत्रित करतोय माननीय प्रभाकर बाबा पाटील, युवा नेते. युवकांचं फक्त प्रेरणास्थानच नव्हे तर अपेक्षा पूर्तीचा दीपस्तंभ माननीय बाबा. आज आपले चला ज्यांना आपण हृदयात स्थान दिलेलं आहे अशा आदरणीय संजय काका पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, ज्यांना आपण मनापासून ज्यांच्यावर प्रेम करतो ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, ज्यांच्या अर्ज भरण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत, ज्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालो आहोत असे आपले आदरणीय संजय काका पाटील, उपस्थित असणारे आपल्या म्हैसाळ योजनेचे जनक, ज्यांनी पाणी योजनांच्या वर आयुष्य काम केलं असे आपले आदरणीय माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार इद्रिस भाई नायकवडी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व शेखर भाऊ इनामदार, त्याचबरोबर सर्व मित्र पक्षाचे, घटक पक्षाचे सर्व सन्मान्य व्यासपीठ प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, उपस्थित असणारे सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी, मार्गदर्शक आणि माझ्या तरुण मित्रांनो, निश्चितपणानं दादा ही जी गर्दी तुम्ही पाहताय त्यामुळे 23 तारखेचा निकाल आज लागला असं काही म्हणायला आपल्याला हरकत नाही. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची शक्ती, प्रेम अशाच पद्धतीने काकांच्या पाठीमागे राहू दे ही आपल्या सगळ्यांना सर्वात पहिल्यांदा विनंती करतो. आपल्या माध्यमातून काका ज्यावेळी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी योजनाचं काम काकांनी हाती घेतलं. टेंबू असेल, म्हैसाळ असेल याच्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी
राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण मिळवून दिला. त्याचबरोबर विस्तारित टेंबू, विस्तारित म्हैसाळ सारखी योजना, म्हणजे आपल्या भागातला, आपला परिसरातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून काकांनी पाणी योजनाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं. प्यायच्या पाण्याच्या जलजीवन मिशनच्या योजना आपल्या गावागावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण करत आहोत. त्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या तालुक्यातला संपुष्टात आणण्यासाठी आदरणीय काका दिवसाचा रात्र करतायत, हे सगळे तुम्ही जाणण्याने पाहिलेलं आहे. निश्चितपणानं लोकसभेच्या काळामध्ये ज्यावेळी काका खासदार म्हणून निवडून गेले तेव्हापासून आपल्या तालुक्यामधून 5 नॅशनल हायवे काकांनी मंजूर करून घेतले. पाईपाचा प्रश्न असेल, शहरातले आपल्या पाण्याचे प्रश्न असतील, नाट्यगृह नूतनीकरण असेल, नगरपालिका इमारत असेल, कवटे मंकाजी बनगरवाडी योजना असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका असेल, अशा सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या कष्टकऱ्यांना, सगळ्या जाती धर्मातील घटकांना सोबत घेऊन आदरणीय काकांनी या जिल्ह्याचा, या तालुक्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास केलाय. दादा, इकडं नगरपालिकेची इमारत अतिशय सुंदर 5 स्टार कॅटेगरीमध्ये मोडली जाईल अशी इमारत उभी केलेली आहे काकांच्या माध्यमातून. आणि दुसरीकडे विरोधक 60 वर्ष झालं एक इमारत बांधतायत, त्यांना एक इमारत सुद्धा पूर्ण करता आली नाही, ती म्हणजे बाजार समितीची. त्यामुळं 10 वर्ष झालं त्याच्यावर मजला सुद्धा चढवता आला नाही. अशांनी हजारो कोटी रुपयांच्या वल्गना घोषणा करू नयेत. ही जनता निश्चितपणानं शून्य आहे. काम कोण करतंय, कोण आपल्यासाठी अहोरात्र राबतंय, हे सगळं जनतेला माहित आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम, शक्ती काकांच्या पाठीमागं आपण अतिशय नेटानं, ताकदीनं उभी करूया, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. निश्चितपणानं लोकसभेचा पराभव झाल्यानंतर मला असं वाटू लागलं, आता अनेक ठिकाणी मी बघतोय ज्या नेत्यांचा पराभव झाला त्यांच्या घरासमोर 2-4 लोक सुद्धा नव्हती. हे उघड्या डोळ्यानं मी सांगलीच्या कारखान्यावरचं चित्र बघितलंय. आणि या विरुद्ध अशी परिस्थिती होती. आपला लोकसभेचा जरी पराभव झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी लोकांचा, गर्दीचा महापूर लोकांनी आपल्या घरामध्ये आणला होता. अख्खी रात्र लोकांना समजून सांगण्यात गेली. इतकं भरभरून तुम्ही या ठिकाणी प्रेम दिलंय. ज्यावेळी आपल्याला पराभव झाला त्यावेळी लोक अनेक म्हणू लागली, पण मी तुम्हाला सांगतो, जे तुमच्यामध्ये तुमची ही शक्ती, प्रेम, आशीर्वाद हे काकांनी निश्चितपणानं आयुष्यभर मिळवलेलं आहे आणि हेच आपलं भांडवल आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांची शक्ती, आशीर्वाद, प्रेम हे आमच्या पाठीमागे राहू दे आणि आपण अतिशय जोमानं, नेटानं, ताकदीनं सर्व महिलांच्या पर्यंत पोचूया, बांधापर्यंत शेतकऱ्यांच्या पोचूया आणि प्रत्येकाला समजून सांगूया, या सरकारने केलेली कामं असतील, काकांच्या माध्यमातून झालेली कामं असतील, केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली कामं असतील, ही आपण सगळ्या लोकांना पटवून देऊया आणि प्रचंड बहुमतांनी या ठिकाणी परिवर्तन घडवूया. तुम्ही निश्चितपणानं परिवर्तनाचे साक्षीदार आहात. 35 वर्ष आपल्या तालुक्याला मागे ठेवण्याचं काम काही लोकांनी केलंय. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादानं ही निश्चितपणानं परिवर्तनाची लढाई आपण जिंकू, हा विश्वास या निमित्तानं तुमच्या पुढे व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाकर बाबांच्या आवाज वाढवा. प्रभाकर बाबांच्या मनोगताच्या दरम्यान मंचावर उपस्थित असणारे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत. श्रीयुत बीरेंद्र भगवान थोरात, अध्यक्ष सांगली विधानसभा क्षेत्र, दोघांचंही सहर्ष स्वागत. आणि यानंतर मी दादांना राखी बांधण्यासाठी 5 महिलाच्या पाठीमागे आहेत, त्यांना विनंती करणार आहे. लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, नाही एक 5 बरं चालेल. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी शिवानी प्रभाकरराव पाटील विनंती आहे. शिवानीताई चला. स्टेजवर पाठीमागं विनाकारण गर्दी केलेली आहे ना, आपण खाली या प्लीज. स्टेजवरचे अरे ओरडू नका प्लीज. स्टेजवरची अतिरिक्त गर्दी कमी करा. फोटोग्राफर्सना सहकार्य करा, प्रिंट मीडियाला सहकार्य करा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. आमचं ठरलंय, तुमची आमची युती आहे, सोबतीला जनतेच्या अजित दादांची बारामती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला आपण उपस्थित झाला, स्वागत या निमित्तानं होतोय. चला मनोगत व्यक्त करताय शिवानीताई, या पटपट या.
चला बसा रे, हे बसा प्लीज. आवाज करू नका प्लीज. स्टेजवर येण्याची विनंती आहे. ब्लू पॅन्थरचे नितीन जोंधळे. व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आपले आदरणीय संजय काका पाटील, तसेच आपले आदरणीय अजितरावजी घोरपडे साहेब, तसेच आपले आदरणीय आमदार नायकवडी साहेब, तसेच आपले आदरणीय राजवर्धन घोरपडे दादा व इथं उपस्थित सर्व माता भगिनी व इथं उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी व सर्व बांधवांना माझा मनापासून नमस्कार. खरं तर दादा, आज धनत्रयोदशी आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस. आज आमच्या अनेक महिलांना तुम्हाला भेटायला यायचं होतं, कारण आमच्या महिला खूप मोठ्या प्रमाणात मला निरोप देत आहेत की आम्हाला दादांना भेटायचं आहे. कारण आमच्या महिलांनी येत्या भाऊबीजेची सुद्धा एवढ्या आतुरतेने वाट पाहिली नव्हती, जेवढं दादा तुमच्या आगमनाची आज आमच्या महिलांनी वाट पाहिली होती, की आमचे लाडके भाऊ आज आमच्या तालुक्यात येत आहेत. आज दादा, आमच्या अनेक माता भगिनी इथं उपस्थित आहेत. खरं तर पहिल्या दिवस दिवाळीचा असून सुद्धा आमच्या अनेक महिलांना फराळ करायचा आहे, कुणाला चकली करायची आहे, कुणाला करंजी करायची आहे, कुणाला लाडू करायचा आहे. फराळ करायचा व्याप असताना देखील आमच्या माता भगिनी आज इथं तुमच्या आगमनासाठी उपस्थित आहेत, तुमच्या भेटीसाठी उपस्थित आहेत. कारण आमच्या सर्व माता भगिनींनी तुम्हाला माझ्याकडून निरोप दिलेला आहे की आमच्याकडून तुम्हाला दादा व महायुती सरकारला खूप खूप आशीर्वाद व अनेक माता भगिनींना सुखद आयुष्य दिल्याबद्दल त्यांच्याकडून खूप आभार. आज खरं तर बोलायचं झालं तर अनेक भागांमध्ये आम्ही फिरत असतो. आम्ही ग्रामीण भागातही जातो, आम्ही शहरातही जातो दादा. ग्रामीण भागात गेल्यावर आणि शहरात गेल्यावर आम्हाला लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांकडून अनेक सुखद अनुभव ऐकायला मिळतात आणि खरंच मन भारावून जातं. आता परवाचीच गोष्ट आहे, आम्ही एका गावामध्ये गेलो होतो. तिथं मला एक पुष्पाताई भेटल्या. त्या पुष्पाताई मला सांगत होत्या की माझ्या बापानं मला लग्नात पैंजण घातलं होतं. आज माझं लग्न होऊन 30 वर्ष झाली तरी मला ते पैंजण काय बदलणं झालं नाही. पण लाडक्या बहीण योजनेचा दादा तुमच्याकडून पहिला हप्ता आला आणि त्या पटकन दुकानात गेल्या आणि मला सांगत होत्या की मी माझं जुनं पैंजण मोडीत घातलं आणि त्याच्यात 3,500-4 हजार रुपयाची भर घालून नवीन जाडच्या जाड पैंजण करून आणलं आणि हे अनेक 30 वर्ष मला हे पैंजण चालतंय आणि मला मरुस्तवर हे पैंजण टिकणार आहे असं मला त्या पुष्पाताईंनी खूप कळकळीनं सांगितलं. तसंच आणि एका गावात गेले असताना अजित दादा मला एक इंदा अक्का भेटल्या होत्या, वयस्कर होत्या. त्या मला सांगत होत्या मला 11 वर्ष झालं साखर आहे, पण माझ्या मुलाची संसारातली काटकसर बघून मी त्याला कधीच माझ्या गोळ्या आणायला सांगायचे नाही, कारण त्याला संसाराला नाकीनो आला होता आणि त्यात मी माझ्या गोळ्याची भर माझ्या मुलाला देणार नाही. पण जेव्हा दादा त्यांना लाडक्या बहीण योजनेचे हफ्ते गेले तेव्हा त्याच्यानंतर इंदाका सांगत होत्या मी स्वतः माझ्या मुलाला पैसे काढून देते आणि माझ्या गोळ्या आता मी खायला लागले. माझी 350 साखर होती ती आता 325 वर आलेली आहे. आणि मी परवाच दिवशी आमच्या जायगावांमध्ये गेले होते. तिथं पौर्णिमाताई म्हणून मला भेटल्या होत्या. त्यांना मी सहज विचारलं लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का, तर हो आले. मी म्हटलं काय केला, तर मला सांगत होत्या आमच्या घरी माझे पैसे, आमच्या सासूबाईचे पैसे आणि माझ्या मुलीचे पैसे मिळून 22,500 रुपये आले आणि ते 22,500 रुपये मी माझ्या नवऱ्याला द्राक्ष बागाची औषधं आणायला दिली. का तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओला दुष्काळ ह्यावेळी आहे, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. खरं तर आपला भाग हा द्राक्ष प्रगतशील भाग आहे आणि द्राक्ष प्रगतशील भाग असताना सुद्धा आज आपल्या बागांमध्ये 8-8 इंच पाणी थांबलेलं आहे. सगळ्या द्राक्ष बागांची आपल्या नुकसानी झालेली आहे. तर त्या पौर्णिमाताई सांगत होत्या की मी माझ्या नवऱ्याला द्राक्ष बागाची औषध आणायला 22,500 आणायला दिले. खरं तर दादा आज हा खूप नवीन अनुभव आहे, कारण आपण सातत्याने ऐकत असतो की पुरुष मंडळी घरी महिलांना पैसे खर्चायला देत असतात. मग संसाराच्या गरजांना असेल किंवा अनेक गरजांना असेल हे पुरुष मंडळी घरी महिलांना पैसे खर्चायला द्यायचे. पण खरंच ह्यावेळी खूप आनंद वाटला जेव्हा एका ताईनं सांगितलं की मी माझ्या नवऱ्याला पैसे दिले द्राक्ष बागेची औषधं आणायला, कारण त्या ताई म्हणत होत्या शेवटी आमच्या द्राक्ष बागेवर आमचा वर्ष जाणार आहे. हो, ही किती आनंदाची गोष्ट आहे. एका गावामध्ये मी गेले होते, तिथे एक ताई भेटल्या मला. त्या मला सांगत होत्या की आमच्या घरचे भाकरीचे तवे हलके झाले होते. आम्ही दरवर्षी जत्रेची वाट बघायचो, का तर जत्रेत लोखंडी तवे स्वस्तात 200-250 रुपयाला आम्हाला मिळायचे. पण जेव्हा पहिला हप्ता मला सरकारचा आला, मी खरं तर एसटी करून सांगलीला गेले.
एसटी करून सांगलीला जायचं कारण म्हणजे दादा तुम्ही जे आमच्या महिलांसाठी अर्ध तिकीट केलेलं आहे ते, आणि सांगलीला गेल्यानंतर त्या म्हणल्या मी आयुष्यात पहिल्यांदा एक 1100 रुपयाचा प्रेस्टीजचा तवा घेतला, एक मिक्सर घेतला आणि एक 2-4 भांडी घेतली, आणि बिल करताना मला दुकानदाराने विचारलं पेमेंट कसं आहे, तर त्या महिला म्हणाल्या, अतिशय ग्रामीण भागातल्या महिला त्या म्हणाल्या मी गुगल पे केलं माझ्या अकाउंटवरून, 7,800 माझं बिल झालं होतं आणि वरचे 300 रुपये मी कॅश दिले म्हणल्या. आणि दुकानदाराने जेव्हा विचारलं की भांड्यावर काय नाव घालू, तुमच्या तव्यावर काय नाव घालू, तर त्या ताई म्हणाल्या लाडक्या भावाकडून सप्रेम भेट म्हणून घाला. हा त्या आईचा मनोभावी आनंद होता. आणि खरंच मी त्यांच्या दारातून जात असताना त्यांनी मला आत ओढून ते तवा दाखवला. त्यानंतर अनेक महिला मी बघते ज्यांनी स्वतःच्या दवाखाना पाण्यासाठी, घरच्या दवाखाना पाण्याच्या खर्चासाठी हा निधी वापरलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात महिलांना ह्याचा फायदा होत आहे. आम्ही जेव्हा शहरात जातो महिला म्हणतात आम्ही पहिल्यांदा आयुष्यात दिवाळीला मनसोक्त साड्या घेतल्या, 5-6 साड्या घेतल्या, कारण ह्यावेळी आम्हाला हिशोब कोणी विचारणार नाही, आमच्या हक्काचा पैसा होता. कारण ह्याच्या आधी पुरुष मंडळीने आम्हाला 500 रुपये जरी दिले खर्चायला तरी घरी गेल्यावर आम्हाला हिशोब द्यायला लागायचा. ह्यावेळी आम्हाला हिशोब द्यायला लागणार नाही. आणि म्हणून सर्व महिला सांगत होत्या की आम्हाला ग्रामीण भागातल्या महिला म्हणल्या आम्हाला बँक कशी दिसते आतनं बघून माहित नव्हतं, आज आमची त्या बँकांमध्ये खाती आहेत आणि आम्ही सगळ्या तिथं इतक्या मोठ्या गर्दीत आहोत की आम्हाला स्वतःला 2-2 तास थांबायला लागतंय. ही आमच्या महिलांची प्रगती झाली लाडक्या बहीण योजनेमुळं. दादा अनेक महिलांचे, मळणगाव मध्ये मी एका वस्तीत गेले होते, मला 40-50 बायका भेटल्या, शेती काम व्यवसाय करत होत्या. तर त्या म्हणल्या की शेतीकाम व्यवसायामुळे 4 महिने बंद असल्यामुळे पावसामुळे आम्हाला रोजगार नव्हता, आमची अतिशय बिकट परिस्थिती होती, पण आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यामुळे आम्ही घरचा किराणा भरू शकलो आणि त्या किराणा भरल्यामुळे आज आम्ही 4 का होईना आज आमच्या घरी लाडू करू शकणार आहे. हा बहिणींचा खूप मोठा आशीर्वाद आहे दादा, आणि ह्याचा आशीर्वाद आपल्या महायुती सरकारला आणि तुम्हाला नक्कीच लागणार आहे. आणि सर्व माता भगिनी एकजुटीने आपल्या पाठीशी थांबणार आहेत. आणि सगळ्यातच महत्वाचं म्हणायचं गेलं तर आमच्या तरुण भगिनींसाठी तुम्ही जे उच्च शिक्षण मोफत केलं आहे ती सर्वातच छान गोष्ट झाली आहे. कारण आपण बघतो आपल्या भागात आपण मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो पण मुलीच्या खरत नाही, कारण मुलगी ही शेवटी परकत धन असती. पण आज आपल्या सरकारनं उच्च शिक्षण मोफत केल्यामुळे सर्व बहिणी शिकणार आहेत आणि महिला सक्षमीकरण होणार आहे. हे सर्व केल्याबद्दल दादा मी तुमचं मनापासून आभार मानते. आमच्या सर्व माता भगिनींकडून, आमच्या तालुक्यातील सर्व माता भगिनी यायला इच्छुक होत्या, त्यांनी तुम्हाला निरोप दिला आहे की सर्वांचे अनेक आशीर्वाद व असाच आमचं पुढचं आयुष्य सुखद राहावं म्हणून आमच्यासाठी ही योजना तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात चालू ठेवावी. एवढंच मी इथं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी स्वप्नील भैया पाटील. आवाज कमी करू नका माईकचा, तसंच ठेवा. स्वप्नील भैयानं विनंती. चला बरं 2 मिनिटं घ्या फक्त. अत्यंत कमी वेळ असल्यामुळं आज आपल्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय संजय काकांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ असं आमचे नेते अजितरावजी घोरपडे सरकार. आज या स्टेजवरती अजितरावजी घोरपडे सरकार आणि काका एकत्र बसून अनेक या उपस्थित असलेल्या लोकांना आनंद व्यक्त होतोय. आणि हा आनंद व्यक्त करण्याचं खरं कारण आपल्या मागं अजितदादा आहेत. अजितदादांनी सर्वांची बैठक घेतली आणि निर्णय घेतला, आणि म्हणून आपल्या भांडणामध्ये उगाच कायम प्रत्येक वेळेला कोणाला तरी लाभ होता कामा नये याचा धडा आपण यामध्ये घेऊया असं ठरवून काकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचा निर्णय आम्ही घेतला. आणि ह्या निर्णयामुळं या मतदार संपूर्ण चित्र पालटायचे काम हे आजच्या गर्दीवरून दिसून येते. मतदार बंधू आपण गेला तर गोष्ट समोर 30 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाची जी अवस्था झाली आणि जी अवस्था होत असताना या मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेला सहानुभूतीच्या नावाखाली रडून आणि सहानुभूतीच्या नावाखाली मतं मागायचं काम केलं गेलं. विकासाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपला तासगाव तालुका या सांगली जिल्ह्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामधल्या सगळे तालुके आपल्या बुडागारीमध्ये आपला तालुका पहिल्या नंबरला आहे. ही वस्तुस्थिती ह्या जिल्ह्याच्या बेरोजगारीचा हिशोब काढला तर आपल्या लक्षात येईल.
आणि मग आपल्या या बेरोजगारीचं खरं कारण काय आहे? तर मूर्खासारखं सहानुभूतीच्या नावाखाली आपण प्रत्येक वेळेला डोळं झाकून मत द्यायचं गेलो आणि मग आता 10 वर्षानंतर सुद्धा आबा जाऊन आज इथं सुद्धा पुन्हा काल परवा अर्ज भरताना इथल्या रोहित पाटलांनी सांगितलं की मला एक वेळ संधी द्या. मला कळायचं बंद झालं की एक वेळ संधी द्या. मग आतापर्यंत संधी होती कुणाकडं? आता 35 वर्षामध्ये तुमच्या घराकडे संधी आहे आणि ही संधी असताना सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारे अशा पद्धतीनं एक वेळ संधी द्या म्हणून सांगताय. मी इथल्या सिंचन योजना पूर्ण करतो. दादा, या भागातल्या सिंचन योजना पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका एकदम चुकलेली आहे. टेंबू आणि विसापूर बुंदी योजना करत असताना सोन्यासारखा पाट आमच्या तासगाव तालुक्याच्या बाउंड्रीला आलेला असताना तो रद्द केला आणि पाईपनं पाणी द्यायचा प्रकार आमच्याकडे दिला आणि ह्या पाईपनं पाणी द्यायची प्रकार म्हणजे भविष्य काळातल्या आम्ही जे जुन्या टँकरनं पाणी घालवतो त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे पाईपनं पाणी देणं आणि ह्या पाईपनं पाणी देण्याच्या प्रकारामुळं आम्ही ऊस लावू शकत नाही. आम्ही द्राक्षावर अवलंबून राहिलो आणि द्राक्षाची अवस्था तर आमची जर बघितली तर अत्यंत गेल्या 4 वर्षामध्ये अत्यंत वाईट आहे. या जिल्ह्यामध्ये 1.25 लाख एकरावर द्राक्षाचं क्षेत्र आहे. 1.25 लाख एकराच्या क्षेत्रामध्ये एकरी 3 लाख खर्च धरला तर साधारणपणे 3700 कोटी रुपयाचा खर्च इथला शेतकरी करतोय आणि त्याच्यावरती 18% जीएसटीने 700 कोटी रुपये शासनाला जमा करतोय. इथल्या आमदारांना वाटतंय, इथल्या विरोधकांना वाटतंय गटारी केल्या, रस्ता केलं, डांबरी केलं हे त्यांचं काम आहे. विधानसभेमध्ये आमदाराचं काय काम आहे? तर विधानसभेमध्ये आमदाराचं द्राक्षाच्या शेतीबद्दल एक स्ट्रक्चरल काम असलं पाहिजे. द्राक्षाची शेती समृद्ध होण्याच्या दृष्टीनं, द्राक्षासाठी काहीतरी आधार मिळण्याच्या दृष्टीनं आपल्या या तालुक्याचं वैभव पुन्हा मिळवायचं असेल तर आज खऱ्या अर्थानं अजितदादांच्या सारखा नेता इथं उपस्थित आहे आणि शब्दाला जागणारा नेता इथं उपस्थित आहे. अनेक जणांचा शब्द आम्ही बघितलं. अजितदादांचा शब्द म्हणजे ओएससी सारखा आहे, म्हणजे वाळवंटातल्या झऱ्यासारखा आहे आणि नाहीतर आमच्या तालुक्यातली नेत्यांनी जी शब्द दिली ही टेकडावरच्या कुसळासारखी होती. धड त्याला वास नाही, धड त्याला रंग नाही, नुसतं टोचायचं काम आजपर्यंत शब्दांनी केलं. जाणीव करून द्यायची आपल्या अस्तित्वाची फक्त असा प्रकार झाला. साहेब, आजपर्यंत आम्ही जर बघत गेलो पुण्यामध्ये यायचं, बारामतीत यायचं, मोठ्या साहेबाच्या पाठीवर बसायचं, काहीतरी कानात गुलगुले करायच्या, आबाळ हाणायचं, राज्याची महत्वाची पदं घ्यायची आणि मग इथं येऊन थांबायचं. आपल्या तालुक्यामध्ये जर विचार केला तर एक सुद्धा बँक आपल्या तालुक्यामध्ये नाही, आपल्या तालुक्यामध्ये एक सुद्धा दवाखाना आपल्या तालुक्यामध्ये नाही, एकही रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी नाही. इथं MIDCचं गाजर दाखवलं जातंय. 35 वर्षात हे जे आज MIDC मी करून आणली म्हणून सांगते ते ज्या वेळेला कुकुलं बाळ होते त्यावेळेला आम्ही त्यावेळेला आर पाटलांच्या बरोबर काम केलंय. त्यावेळेला आम्हाला माहित आहे त्यावेळेला त्यांनी पंचतारांकित MIDCचा शब्द दिला होता जो 35 वर्ष MIDCचा शब्द टिकून राहिला. ह्या MIDCच्या शब्दाचा काय झालं? आणि आता तुम्ही 1300ची MIDC 36 एकराची करून 33 हेक्टरची करून सांगायला आला की केलं युतीच्या सरकारने केलं. अशी तुम्ही राजकारण करत चाललाय आणि हे या जनतेनं ओळखलेलं आहे. प्रत्येक कामाच्या बाबतीत श्रेय घ्यायची तुमची भूमिका सुद्धा आम्हाला माहित आहे. साधा उदाहरण आहे तासगावचा रिंग रोडचं. हा मनमाड पासून बेंगलोरला जाणारा हायवे नितीन गडकरी साहेबांनी मंजूर केला. हा रस्ता बाह्य वळण या सदरामध्ये तासगावला बाह्य वळण करून केला. मला विचारायचं रोहित पाटलांना, रिंग म्हणजे काय असते हो सांगा मला? रिंग अर्धी असते. तासगावची रिंग, तासगावचा रिंग रोड हा तासगावला पूर्ण राऊंड मारण्याचा पाहिजे होता. तासगावचा रिंग रोड असं अर्ध वळण घेऊन पुढे गेला, तो हायवे झाला आणि तुम्ही रिंग रोड मी मंजूर केला म्हणून सांगताय. तुमच्या तेवढी धमक होती तर तुम्ही हा रिंग रोड पूर्ण मंजूर करून आणायचा होता. म्हणजे दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेताय आणि मग सांगताय मी 17 वेळा नितीन गडकरी साहेबांना भेटून आलो, विमानाची मी तिकिटे घेतलेत. आता कुणाला घेऊन भेटलाय, कोण कॉन्ट्रॅक्टर बरोबर होते याची सगळी माहिती आम्हाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी गेलता हे पण आम्हाला माहित आहे. आणि म्हणून रिंग रोडच्या बाबतीत काकांना स्टेजवर आणायचं तुमची भाषा तुम्ही जी करताय ती अत्यंत चुकीची भाषा करताय. काम तुम्ही जर केलं असतं तर रिंग रोड बनायचा तुम्हाला याला अधिकार नाही. हे भाईवळण आणि द्राक्ष याचा आपल्या रस्त्याचा एक भाग आहे. आज इथं अत्यंत गडबडीचा विषय. अजितदादा इथं आलेले आहेत, काही थोडे लोक दादा तुतारी वाजवतात,
एक घाबरलेली चिंच त्याच्यासमोर उभा केली की तोंडाला पाणी सुटतंय, तू तरी वाजायची बंद होत्या. ही या राज्यातल्या तुतारेवाल्यांची अवस्था आहे. आणि म्हणून इथं येऊन आबांच्या सारखा आवाज काढायचा, आबांच्या सारखी ऍक्टिंग करायची. दादा, दुर्दैवानं आम्हाला सांगावं वाटतंय, याचा डायरेक्टर बारामतीत रोहित दादा पवार आहेत. त्यांनी पाठ करून घेतात आणि इथं येऊन हे असं बोल म्हणून सांगतात. ते आबांची भाषणं दाखवायची, त्या पद्धतीने बोल म्हणून सांगायचं. आणि या बोलण्याच्या नादामध्ये रोहित दादांनी परवा कळस केला की त्यांना पब्लिकला डोळं मिटायला लावलं. 35 वर्ष डोळं आता कसं तर उघडलेलं जनतेचं डोळं पुन्हा मिटा. आणि आबाचा आवाज ऐका, आबाचा आवाज मी कसा काढतोय, आबाची ऍक्टिंग मी कशी करतोय ते दाखव म्हणले. आणि ह्या पण पट्ट्यानं ते 4 वाक्य म्हणून दाखवून दिली. इथली वस्तुस्थिती कदाचित रोहित दादांना माहित नाही. या मतदारसंघामध्ये आबाचा आवाज ऐकला तर निम्म्याची टाळकी हलतेच. एवढं वाटून आमचं या मतदारसंघामध्ये झालंय. आणि म्हणून हे जर आपल्याला उभा करायचं असेल, समृद्ध करायचं असेल, द्राक्षाच्या पीक विम्याचा विषय असेल, द्राक्षाच्या नुकसान भरपाईचा विषय असेल, पाणी योजनाचा विषय असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर विधानसभेमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली धडाडीचं पैसे देणारा मंत्री, या राज्याचा पैसे देणाऱ्या मंत्र्याचा उमेदवार म्हणून काका इथं उभा आहेत. आणि म्हणून काकांना प्रचंड अशा मतांनी आपण असं निवडून देऊया. या भावना बिवडा सगळ्या गेल्या. या तालुक्यातल्या प्रत्येक गावात गेलं तर 100 पोरं एका गावात बिन लागल्याची सापडतात. हे यांचं कर्तृत्व आहे. गेल्या 35 वर्षामध्ये ही आपली अवस्था आहे. आपल्या भावना कोण बघायला आलं नाही. आपला आई बाप टाचा खोडायला लागले हे कुणाच्या लक्षात आलं नाही. आपल्या भावना जर या पेटल्या असतील तर ह्यांच्या सुद्धा भावना पेटल्या तरी चालतील. पण या वेळेला संजय काका आमदार झाल्याशिवाय पण सोडायचं नाही. दुर्दैव आपल्या तालुक्याचं दुर्दैव असं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये या तालुक्याचं सुद्धा पिटून दिलं नाही. आणि म्हणून 20 तारखेला सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पडायचं, प्रत्येकाच्या घरात जायचं. 4 घरं प्रत्येकाने उपस्थित असलेली केली तर काका प्रचंड अशा मतांनी निवडून येतात. आणि एकदा निवडून आलं की 23 तारखेला निकाला दिवशी विजयाच्या गुलालाबरोबर 4 शिंगवाली सुदीप बया आणि शिंग फुकून या तालुक्याचं सुद्धा फिटलं एकदा जाहीर करून टाकूया अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भैया, धन्यवाद. मंचावर आजच्या सभेच्या निमित्तानं ब्लू पॅन्थरचे नेते नितीन गोंधळे उपस्थित आहेत. मी राष्ट्रवादीला पाठिंब्याबाबतचं पत्र इथं देतोय. आदरणीय काका, जिल्ह्यातलं जुनं जाणतं व्यक्तिमत्व, सन्माननीय काका. अच्छा झालं, चला. अच्छा, फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी आणि आम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी, आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष, कवठेमंकाळ तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी आमच्या कवठेमंकाळचे नरसिंहगावचे सरपंच अरुण भोसले यांची निवड आज करण्यात आलेली आहे. आणि निवडीचं पत्र देत आहेत माननीय नामदार अजितदादा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आपणाला आशीर्वाद द्यायला आणि आपल्या पाठीशी भक्कम अशी शक्ती उभा केलेले कवठेमंकाळ पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय घोरपडे सरकार, या ठिकाणी उपस्थित असलेले मिरजेचे नवनिर्वाचित आमदार, विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI पक्षाचे सगळे प्रमुख नेते, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमची गैरसोय झाली म्हणून तुमची सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो. माणसं मांडवाच्या बाहेर तेवढीच आहेत
आणि आत ही तेवढीच आहेत. मी आपणाला फार वेळ घेणार नाही. अजितदादांना आपण सगळे त्यांचे विचार ऐकणार आहे. पण स्वप्नील भैयांनी काही गोष्टीला स्पर्श केला. दादा, या तालुक्यामध्ये 35 वर्ष माणसांच्या जीवनाशी, तरुणांशी खेळण्याचं काम हे घराणं करतंय. मध्ये बोलू नका. विकास करणारा विकास पुरुष म्हणून तुमच्याकडे पाहतात. तुम्ही आराराबांना नेते होते, पण त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही किती मतं दिली आणि कुणाकुणाचे त्या इलेक्शन मध्ये पडलेली मतं ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत. तुम्ही त्यांच्या पाठीशी बळ उभा केलं, त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद दिलं आणि तुम्ही सातत्यानं सांगायचा की अरे राबा, तालुक्याचा विकास करा, तालुक्यामधले प्रश्न मांडून तुम्ही ते सोडवा. पण आमच्या माणसाची लोकप्रियता टीव्ही वरून, पेपर मधून सारखी चमकायला पाहिजे होती. माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यामध्ये त्या माणसांचं आयुष्य गेलं. मी म्हणतोय ते खरं आहे का नाही खोटं तुम्ही विचार करा. काय आपल्या प्रश्नांची सोडवणूक झाली? आपल्या प्रश्नांची दरवेळी आलं की नवा प्रश्न घ्यायचा, बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिलं म्हणायचं, काम देतो म्हणायचं, मतं घ्यायची. दादा, बारामतीकरांनी त्यांना 2दा वाचवलंय. जीवावरचं बोटावर निभावलं होतं. 99 साली दादा 3200-3300 मतानं माझा निसरता पराभव झाला. त्याला पोलीस खात्याचं बळ, आमच्या कार्यकर्त्यांना अटक, पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवणं, मतदारांसाठी ओढण्यासाठी आलेल्या गाड्या थांबवल्या, त्या जप्त केल्या, अशा अनेक बाबी झाल्या. 2004 साली पक्ष नाही, चिन्ह नाही, नेता नाही, सत्ता नाही, पैसा नाही, संस्था नाही. दादा 4200-4300 मतानं पराभव झाला. माणसं, ध्येयवेडी माणसं ही माझ्या पाठीशी उभा राहिली. हे माझं खरं संपत्तीचं बळ आहे. माझ्यावर आरोप केला जातो की संजय पाटील गुंडगिरी करतात. आता दादा, त्यांच्याकडे होम मिनिस्टर तुम्ही पद दिलं होतं, गृहमंत्री पद, 15 वर्ष कॅबिनेट मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पोलिसांच्या माध्यमातून सरकारचा दबाव आणून माझ्या कार्यकर्त्यांच्यावर आघात करण्याचं काम चालू होतं. त्याला संजय पाटलानं प्रतिकार केला. म्हणजे मी गुंडगिरी केली नाही. अरे, गुंडगिरी करणारी माणसं ही वाममार्गाने पैसे मिळवतात. संजय पाटलांनी कुणाच्या 2 पैशाला, विना कष्टाच्या पैशाला हात लावला नाही. म्हणून दादा, प्रचंड माणसं ही माझ्या पाठीशी उभा राहतात. दादा, 4 महिन्यापूर्वी लोकसभेला आपला पराभव झाला. जाती धर्माचे लोक, थोडस धर्माधर्मामध्ये अंतर आलं आणि मला या ठिकाणी अपयश आलं. कुरगोडीचं राजकारण झालं. त्यामध्ये घोरपडे सरकारनं आम्ही बसलो. आधी सांगितलं की सरकार तुम्ही उभा राहत असेल तर मी तन मन धन अर्पण करून तुमच्या बरोबर आहे. शत्रू ठरलाय. या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या भविष्याची चेष्टा करणाऱ्या माणसाला आपल्याला आता थांबवायचं आहे. या लोकांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला आपल्याला थांबवायचं आहे. सरकारने मोठ्या मनानं सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला या मतदारसंघाचं भलं करायचं आहे, तरुणांच्या भविष्याची चिंता करायची आहे. अशा अनेक बाबींची चर्चा झाली. आम्ही अजितदादांच्याकडे गेलो. दादांनी काही गोष्टीचा शब्द दिला आणि ही निवडणूक लढण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवार म्हणून तुमच्या पुढे उभा राहिलो. दादा, या ठिकाणी खोटं नाटक किती बोलायचं? मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो की आपण पाणी योजनेसाठी केलेलं काम, सरकारनं केलेली मला मदत, हे सगळे प्रश्न दादा, ताकारी, टेंबू, म्हैसाळ, आरफळ, ह्या सगळ्या योजनांसाठी दादा आपण केंद्रातनं पैसे आणले, राज्यातनं पैसे आणले. हे गुन्हेबाळ सकाळी 11 वाजता जेवून खाऊन उपोषणाला आलं.
11 वाजता उपोषणाला बसलं आणि 6 वाजता पेगवीन सारखं पेकाळून गेलं. अरे हा 60 वर्षाचा शेलार मामा संजय पाटील 9 दिवस उपोषणाला बसला. पोलीस माझ्या संरक्षणाला म्हणून सांगितलं, पण दादा मला राखायला मी काय खातोय का बघायला पोलीस होते. अरे 9 दिवसात संजय पाटलाचा बाल वाकडा झाला नाही, तुला 6 तासात. अरे बाळा लय लहान आहेस. आमच्या सारख्याला मर्यादेनं राहायला निश्चितपणानं आवडतं, कारण या जिल्ह्याला संस्कृती आहे, संस्कार आहेत. तेव्हा आपली विनंती आहे, कमरेच्या खाली वार करू नका. तुमच्या बाबी ज्यावेळी तोंड उघडेल, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडं, कुठल्या आदर्श संस्थेमध्ये, कुणाच्या नावावर फ्लॅट, कुणाच्या ईडीच्या चौकशा. अजून आम्ही म्हणतोय गेलेल्या माणसांच्या विषयी वाईट बोलायचं नाही, ते संस्कार आहेत. दादा तुम्ही साक्षीला आहात. आराराबा गेल्यानंतर दादांनी मला बोलवून सांगितलं की संजय पाटील आपणाला त्या वहिनींना मदत करायची आहे. माझ्यावर चांगले संस्कार आहेत, चांगल्या घरात जन्माला मी पण आलोय. दादांनी मला सांगितलं वहिनींना मदत करायची आहे. पहिल्या इलेक्शनला पोटनिवडणुकीमध्ये आज जो स्वप्नील भैया माझ्यासाठी झेंडा घेऊन हातात घेऊन उभा आहे ना, त्या स्वप्नील भैयाच्या विरोधात आम्ही काम केलं आणि वहिनींना 50-60 हजार मतानं, 70-80 हजार मतानं आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या निवडून आल्या. दादा या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची, अनेक योजना तुम्ही केल्या, या तालुक्याचा विकास करा, या बाबी तुम्ही सांगितल्या. दुर्दैवानं आराराबांना कॅन्सर झाला, त्यातून ते गेले. त्यांच्या मागच्या पिढींना आम्ही कधी त्रास द्यायच्या भूमिका कधी घेतल्या नाहीत. पण दादा ज्या दिवशी माझ्यावर प्रसंग आला ना, त्या दिवशी पहिल्यांदा माझं नरडं दाबायला कोण आलं असेल तर हे अंजनीचं घर आलं. तेव्हा आता दादा आम्ही या तालुक्यातल्या तासगाव आणि कवठेमंकाळ मधल्या जनतेनं ठरवलंय, कामाचा माणूस कोण, नौटंकी करणारी कोण, नुसती प्रसिद्धी कॅमेरा. दादा एक परवा फोटो प्रसिद्ध झाला, पत्रकार मित्र आहेत आमचे, जेवायला लागलाय आणि जेवताना पुढे कॅमेरे, एक नवे, एक व्हिडिओ शूटिंगचा आणि एक तो कॅमेरा मोबाईल लावून स्टँडला ठेवलेला आणि ते शूटिंग चाललंय. दादा ही सगळी कॅमेऱ्याच्या पुढची कॅमेरा जीवी माणसं आहेत. हे हृदयाला हृदय जोडलंय ना, म्हणून दादा काल कुठं होतो, आज कुठं आहे, उद्या कुठं असणार आहे ह्याची तमा न करता रात्रीचा दिवस करून ही माणसं दादा आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. या ठिकाणी लाडक्या बहिणीचा प्रचंड मोठा प्रतिसाद आपल्याला ग्रामीण भागामधून मिळतोय. महिला या ठिकाणी आहेत, त्यांना फार दिसत नाही, मागं माणसं आहेत, स्टँडच्या पर्यंत माणसं चौकापर्यंत आहेत. दादा ग्रामीण भागामध्ये जातोय, महिलांना लाडक्या बहिणीच्या या योजनेचा प्रचंड फायदा मिळतोय. महिला अतिशय उत्स्फूर्तपणानं या महायुतीच्या सरकारला, मग त्यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या महायुतीच्या आणि घटक पक्षाच्या या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत. जरा पुरुष मंडळी, तरुण मंडळी काय तर जरा बिघडलं तर आम्ही जरा पाठ फिरवतो, पण या लाडकी बहिणीच्या माध्यमातून माता भगिनी अतिशय प्रामाणिकपणानं, अतिशय ताकदीनं, अतिशय विश्वासानं ह्या आपणाला आशीर्वाद द्यायला उभे आहेत, आपणाला आशीर्वाद देत आहेत. मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. फार बोलणार होतो पण आपल्याला दादांना अजून इस्लामपूरला अर्ज भरायला जायचा आहे, घोरपडे सरकार बोलणार आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, कुणीही गाफील राहू नका. इलेक्शनचा निकाल लागला जरी असला तरी दादा या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपणाला ही निवडणूक जिंकेपर्यंत आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न करूया. एकदा आमदार करा, इतिहासात नोंद होईल एवढे पैसे राज्य सरकारकडनं आणून या तालुक्याचा, या विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय संजय पाटील स्वस्थ बसणार नाही. आपणाला माग घोरपडे साहेबांसारखी माणसं आहेत की जे आपणाला अधिक तात्परतेनं, अधिक ताकदीनं राजकारण, समाजकारण करता येईल
पाण्याच्या योजना ताकारी असेल, म्हैसाळ असेल, टेंबू असेल, मी एवढंच आव्हान देतो रोहित पाटलांना की या 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. त्याच्या आधी कुठलाही दिवस, कुठलंही ठिकाण आणि कुठंही मी यायला एका स्टेजवर तयार आहे. तुमच्या 35 वर्षाच्या आमदारकीतला आणि मला लोकांनी दिलेल्या 10 वर्षाच्या खासदारकीतला एकदा लोकांच्या समोर हिशोब मांडू. मी काय करू शकलो आणि तुम्ही काय केलंय हे एकदा लोकांना सांगू. ही न्याय देवता आहे. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तासगाव आणि कवठेमंकाळ मधल्या मतदारसंघातल्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्याला दिसून येईल. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की लाडकी बहीण, आपल्या नवीन नवीन योजना, 7.5 HP पर्यंतची वीज बिल मोफत आणि अनेक योजना, मग PM किसान योजना असेल, नमो असेल, वेगवेगळ्या योजना असतील, आयुष्यमान भारत असेल, महात्मा फुले योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, या सगळ्या गोष्टीतून आम्ही प्रामाणिकपणानं काम करतो. कारण लोकांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. ना कधी आम्ही नारळ फोडायला येत, ना कधी प्रसिद्धी करत. बायपासच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, 173 कोटी रुपयाचा बायपास मंजूर झाला तासगावच्या कडेनं आणि हा भादर गेलाय बेलोडी नाक्यापाशी बोर्ड लावून फटाकड्या लावल्या. किती बालिशपणा आहे, किती पोरकटपणा आहे. अरे बाळा, जरा तरी आपण एकमेक काहीतरी विश्वासानं जनतेशी वागूया. यांच्याशी प्रतारणा करणाऱ्या माणसांचं जीवन अडचणीत येतं, उद्ध्वस्त होतं. म्हणून यांची सेवा करू, यांच्याशी प्रामाणिक राहू, एवढीच भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी दादा, मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. इद्रिस भाई, परवा तुम्ही येऊन गेला आणि तासगावच्या मोहल्ल्यातले 700-800 लोक आणि मुलं 2 दिवसापूर्वी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे. काही आमचे गैरसमज झाले होते, तुम्ही तेवढ्याच तत्परतेनं तुम्ही आणि आम्ही मिळून काम करूया. या शहरामधली 700-800 माणसं 2 दिवसापूर्वी येऊन भेटून गेली आणि खोटं नाटं सांगून त्यांनी 25-30 वर्ष पाहिलेलं आहे. आम्ही जीवाभावाची माणसं आहे. तेव्हा अनेक समाजाच्या बाबतीमध्ये ते गैरसमज दूर होऊन ती माणसं आपल्या पाठीशी उभा राहिलेली आहेत. आपण गावामध्ये प्रचार करूया. गाव सोडायचं नाही. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जिल्हाभर मला न्यावं लागत होतं. तुम्ही आता आपलं गाव आणि गावातलं मताधिक्य हे कसं चांगलं मिळवता येईल एवढंच काम करूया. एवढी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जज्बा बदले न बदले, वक्त जरूर बदलतंय काका. ही वेळ नक्की बदलेल. यानंतर कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख आता बोलीत आले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन राजकारण करणारे आदरणीय सरकार. आपल्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संजय काकांना निवडून द्या ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. राजकारण बरंच मागं राहिलं, पाणी बरंच पुलाखालनं पुढे गेलंय. पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला आलोय की काही वेळेला काही विचार दूषित वातावरणामुळे बदलतात, परंतु पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विचार करून या ठिकाणी या विभागातील आम शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, त्यांची फसवणूक न होता त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन संजय काका तुमच्या पुढे आलेत. आणि यांच्या मागं महायुतीचा पाठिंबा आहे. महायुतीचे नेते सन्माननीय अजितदादा हे या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खंबीरपणाने आपल्या पाठीशी उभे आहेत. दादा ही व्यक्ती अशी आहे की ज्यांनी आयुष्यात कधीही शब्द फिरवला नाही. जे बोललो ते झालं अशी भूमिका अजितदादांची आहे आणि याचा सगळ्यात जास्त अनुभव मला आहे.
आमच्या दोघांच्याकडेच इरिगेशन खातं होतं आणि त्यावेळेला जे कामकाज झालं ते त्याची साक्ष देत आहे. अनेक योजना त्यावेळेला मार्गाला लागल्या. या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना नवजीवन मिळवण्याच्या दृष्टीने अनेक योजनांना या ठिकाणी पूर्तता देण्यात आली. आणि या पुढील काळात सुद्धा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादांच्या माध्यमातून या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय काका यांना प्रचंड मताने विजयी करा हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील. मी आज अतिशय विश्वासाने सांगतो, अखंड कवठे महांकाळ तालुका हा संजय काकांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. यात कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि जे काही मतदान होणार आहे ते तुमच्या लीडसाठी, तुमच्या मतदान वाढवण्यासाठी निश्चितपणाने उभं राहील याची मी ग्वाही देऊन आपल्या सगळ्यांनाही सांगतो की बंधूंनो, या वेळेला हा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. परिस्थिती तशी आली आहे, वेळ तशी आली आहे आणि पुढचा प्रवास जर तुमचा आणि तरुण पिढीचा योग्य व्हायचा असेल तर गेल्या 35 वर्षात त्या थापा मारल्या. मग असं कोणीतरी सांगितलं, आवाज काढून दाखवला. त्या गेलेल्या आवाजाने पुन्हा एकदा नवीन आवाज सुरू करायचा नसेल तर संजय काकांना निवडून द्या. आणि म्हणून हे थापे बाजूचा आवाज हे तासगावच्या बाहेर जायला नको. या ठिकाणी झालेलं तेवढं बाद झालं. कुणाला आवाज काढायचा ना काढू देत, परंतु आपला त्या आवाजाशी संबंध ठेवू नका. आणि तरच खऱ्या अर्थाने पुढच्या काळात एक नवीन तासगावची पिढी उभं करण्याचं काम आपल्याला करता येईल. हे या ठिकाणी आवर्जून मी आपल्याला सांगतो. आपण एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात आणि संजय काकांच्या मागं आशीर्वाद उभे केले त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि तसंच महिलांच्यातला जोश मात्र काय अवर्णनीय आहे. जे काही निर्णय दादांच्या शासनाने घेतले ते निर्णय हे महिलांना सगळ्यात जास्त फायदेशीर आहेत. त्यांना ते आवडलेत, त्यांना ते रुचलेत. आणि म्हणून इथनं पुढच्या काळात महिलांचा आशीर्वाद संजय काकांच्या पाठीशी या पक्षाच्या केलेल्या कामाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर उभं राहणार, यात कुठं काही शंका नाही. आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरकार. फक्त आभास निर्माण न करता सामान्य माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारा नेता, राज्याचं रोखठोक व्यक्तिमत्व, सन्माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करतायत. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत. महायुतीचे अजिबात कोणी बोलू नका मध्ये. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नायकोडी, त्याचबरोबर दीपक बाबा शिंदे, शेखर इनामदार, रमेश शेंडगे, राजवर्धन घोरपडे, प्रभाकर बाबा पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, प्रतापराव पाटील, लतीफ तांबोळी, अरुण भोसले, स्वप्नील पाटील, महेंद्रभाऊ चंडाले, मिलिंद कोरे, ज्योतिताई पाटील, शिवानी पाटील, संजय कोळी, अजमबाई मकानदार, डॉक्टर नितीन गोंधळे, महेश शिंगमिरे, वीरेंद्र थोरात, अनिल लोंढे, अनेक कार्यकर्ते आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, शिवसेनेचे आहेत, आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचे आहेत. ते सर्व आजी माजी मान्यवर पदाधिकारी, माझ्या तासगाव कवठेमंकाळ परिसरातून आलेले सगळे मतदार बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, माझे पत्रकार मित्र आणि माझ्या सहकार्यांनो, आज मी खरं तर
इथं येत असताना आपल्या महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विधानसभेवर पाठवण्याचा दृढ संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बसलोय. तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यामध्ये मधल्या काळामध्ये आपले अजितराव घोरपडे यांच्या मातोश्री लक्ष्मीदेवी घोरपडे या काही दिवसापूर्वी स्वर्गवासी झाल्यात. त्यांना मी सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माझ्या तासगावच्या उजव्या सोंडेच्या गणपतीला वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्यासह तमाम क्रांतिकारकांना देखील मी अभिवादन करतो. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना आणि माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा देतो. हा दिवाळी म्हणजे दिव्याचा प्रकाशाचा सण. या सणाच्या निमित्तानं राज्यातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विकास, नवा प्रकाश आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असं आव्हान देखील मी सुरुवातीला करतो. मगाशी सांगण्यात आलं की आज धनत्रयोदशी आणि दिवाळीचा हा दुसरा दिवस. काल वसुबारस झाली, गाईची वासराची आपण पूजा केली आणि आजच्या दिवशी आपण धनाची पूजा करत असतो. आपल्या सर्वांना घरात धनधान्याची समृद्धी यावी, कुटुंबातल्या प्रत्येकाला सुख समाधान लाभावं अशा प्रकारच्या देखील शुभेच्छा देतो. आज मी तासगावमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा निवडून आलं पाहिजे आणि त्याकरता त्या विचाराचा प्रत्येक आमदार आपल्या महाराष्ट्रातनं विजयी झाला पाहिजे हे सांगण्याच्या करता आणि आम्ही गेल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये केलेली कामं, आम्ही का तुम्हाला मतं मागतोय, आम्ही काय काम केलेलं आहे, आमचं उद्याचं विजन काय, आम्ही तरुण तरुणींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता, मायमाऊलींच्या करता, समाजातल्या सर्व घटकाच्या करता काय करू पाहतोय हे सांगण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या मदतीनं, राज्य सरकारच्या मदतीनं ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं आपल्याला सुरू करायची. खऱ्या अर्थाने या भागाचा विकासाचा शुभारंभ हा आपल्याला संजय काकांच्या रूपाने करायचा आहे आणि म्हणून संजय काकांना लोकप्रतिनिधी म्हणून असणाऱ्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा माझ्या तासगाव कवठेमंकाळच्या जनतेला करून द्यायचा आहे. काम कशा पद्धतीनं आणले जातात आणि ती कशी गतीनं केली जातात याचा त्यांना गेल्या 10 वर्षाचा खासदार म्हणून दांडगा अनुभव आहे. विधिमंडळामध्ये मी अजितराव घोरपडेंनी एकत्र काम केलेलं आहे. स्वतः संजय काका देखील विधिमंडळामध्ये होते, त्यांनाही आम्ही मागे विधान परिषदेवर घेतलेला आहे. मित्रांनो, हा मतदारसंघ हा आम्ही गेले 7-8 वर्ष वेळेला बघितलाय. आर पाटलांचा मतदारसंघ, त्याच्यानंतर सुमनताईंचा मतदारसंघ आणि आता उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाचा मतदारसंघ करायचा हा एक महत्त्वाचा निर्णय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा वापर हा उद्याच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. तासगावकरांच्या, कवठेमंकाळकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता कोण करू शकेल, इथल्या लोकांना न्याय देण्याच्यासाठी कोण आपल्याला मदत करू शकेल, मोठ्या तळमळीनं, कर्तव्य भावनेनं, सामाजिक बांधिलकी जपून काम कोण करू शकेल याची मी आपल्याला संजय काका पाटलांच्या रूपाने हमी देतोय. म्हणून मी इथं तुम्हाला सांगण्याच्या करता आलेलो आहे. इथं
आज स्वराज्य रक्षक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रगत पुरोगामी सर्व धर्म समभावाचे विचार जनमानसामध्ये रुजवण्याचं महायुतीचं काम आमचे उमेदवार संजय काका पाटील ही महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतील. काही जण घाबरतात. अल्पसंख्याक समाज दबक्या आवाजामध्ये म्हणतो की आमचं कसं व्हायचं, आम्हाला त्रास होईल का. काही जणांना असं वाटतं की आपल्याला त्रास होईल. मी आपल्याला तासगावच्या परिसरामध्ये सांगतोय, मी या महायुतीच्या सरकारमध्ये, मी शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनं पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र मला ओळखतोय. आज मी 5व्यांदा उपमुख्यमंत्री झालेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये काम करत असताना काही घटना कुठल्याही समाजावर घडली तर मी तिथं पोहोचलोय आणि अडचणीमध्ये असणाऱ्यांना मदत करण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम, त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम, त्यांचा संसार पुन्हा मार्गी लावण्याचं काम, हे मी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने केलेलं आहे. मग तुम्ही विशाळगडावर झालेली घटना घ्या, तुम्ही त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पुसे सावळीला झालेली घटना घ्या. मी गेले काही वर्ष या सरकारमध्ये काम करत असताना अनेक सरकार आली, मी बऱ्याच सरकारमध्ये काम केलं. तुम्ही मला सांगा की कामं करत असताना, काँग्रेसचं सरकार असताना माझ्या मायनॉरिटीला काय आधार दिला. आज मी सरकारमध्ये होतो, एकनाथराव देवेंद्रजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे. राज्यातल्या अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करण्याच्या करता जसं आम्ही मागच्या काळामध्ये सारथी काढलं, हे बहुजन समाजाच्या करता काढलं, अमृत काढलं, हे ब्राह्मण समाजाच्या करता काढलं, महाज्योती काढलं, हे ओबीसी समाजाच्या करता काढलं, बार्टी काढलं, माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता काढलं. त्याच्यातला मातक समाज मला म्हणायचा, दादा आमच्या करता काही वेगळं काढा. आम्ही लोकांनी महायुतीतनं त्यांच्या करता आरटी काढली, माझ्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी संस्था काढली. मला माझे बांधव म्हणायचे की दादा आम्ही अल्पसंख्याक आहेत, आम्ही भारतीय आहोत, आमच्याकडे काही विचार होणार आहे का नाही. मी यावेळेस ह्या सगळ्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. हे काम ह्याच्या आधी 75 वर्षात महाराष्ट्रात झालं नव्हतं. ह्याचा विचार कुठं अल्पसंख्याकांनी केला पाहिजे. त्याच्यातनं त्या भागातल्या मुलांना मुलींना मदत होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केले, जाऊन बघा कसं आहे. जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन केलेलं आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडनं देण्यात येणाऱ्या हमीची मर्यादा 30 कोटी होती. 30 कोटी आम्ही सरकारमध्ये 500 कोटी रुपयाची ती मर्यादा केली. भाग भांडवल माझ्या मौलाना आझाद महामंडळाचं 1000 कोटी रुपये केलं. 1000 कोटी रुपये. कुणी मायेचा लालने मागच्या वेळेस अशा पद्धतीनं केलेलं नव्हतं. शैक्षणिक कर्जाची मर्यादा 5 लाखापासून 20 लाखापर्यंत केली आणि उच्च शिक्षणाच्यासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम त्याच्यामध्ये 50,000 पर्यंत वाढवण्यात आली. आणि अनेक समाजात आम्ही वेगवेगळ्या हुशार मुलं मुली, परंतु आई वडील गरीब, त्या मुला मुलींना परदेशात जायचं असतं आणि त्याच्याकरता त्यांना शिष्यवृत्ती पाहिजे असते. माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये पण मुली हुशार आहेत, मुलं हुशार आहेत आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याच्या करता अल्पसंख्याक समुदायातील दरवर्षी सुरुवातीला 75च, पण ह्या मुलांना मुलींना सिलेक्ट करून त्यांना दरवर्षी 50 लाख रुपये प्रत्येकी खर्च करणार आहे. 50 लाख रुपये. आणि ह्या पद्धतीनं प्रति विद्यार्थी 40 लाख. मी चुकून 50 लाखाचा आकडा सांगितला, मी खरं बोलतो, माझ्याकडनं चूक झाली तर मी माघार घेतो. प्रति विद्यार्थी 40 लाख रुपये आणि प्रतिवर्षी. अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरतीमध्ये पण मी प्रशिक्षण योजना
महिला आर्थिक विकास महामंडळाकरता 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांच्यासाठी नवीन 2800 बचत गट आम्ही स्थापन केले. डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण, पूर्वी 2 लाख मिळायचे, आता 10 लाख रुपये केलेत. मदरशांच्या शिक्षकांच्या मानधनात तिथं इद्रिस नायकवाडींना विचारा, 6000 रुपये होते, 16000 केले महिन्याला. 8000 होते, 18000 रुपये केले. या पद्धतीनं आम्ही सर्व धर्म समभाव, शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चाललोय. तुम्ही का घाबरताय? हे निरेटिव्ह सेट करतात की कुठंतरी तुम्हाला अडचणी येतील. मला यावेळेस 12 जागा भरायच्या होत्या. कशाच्या? राज्यपाल नियुक्त. परंतु नंतर आमचं ठरलं की आता 7च भरायच्या, 5 नंतर भरायच्या. आणि त्याच्यात माझ्या वाट्याला 2 आल्या. मी काय केलं? मी बघितलं विधान परिषदेमध्ये सगळे वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माझ्या मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व नाही. मी इद्रिस नायकवाडीला तिथं आमदार केलं की नाही? मला कोणी सांगायला आलं होतं? त्याच्यामध्ये दुसरा एक ओबीसीचा केला, एक अल्पसंख्याक केला. कारण सगळ्या नुसतं भाषणात सांगून चालत नाही. शिवशाहू फुले आंबेडकर, अरे विचारधारा सांगतो त्यावेळेस कृती काय ते दाखव ना. ती दाखवली. त्याच्यामध्ये एवढ्यावर नाही थांबलो. आत्ता मला जागा कमी मिळतात, ठीक आहे, हरकत नाही. मला मिळालेल्या जागा महायुतीमध्ये त्यामध्ये 10% पेक्षा जास्त जागा मी अल्पसंख्याक उमेदवार दिलेले. 10% पेक्षा जास्त. आदिवासी समाजाला 10% पेक्षा जास्त उमेदवार दिले मला आलेल्या जागेत. महिलांना 10% पेक्षा जास्त दिले आणि मागासवर्गीयांना दिले. ज्यावेळेस मी शिवशाहू फुले आंबेडकरांचं मानतो त्यावेळेस मी माझ्या असणाऱ्या जागांच्या मध्ये 40% जागा महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याकांना दिले. दाखवा कोणी दिले. बघा तुमच्या याद्या आता आज 3 वाजता कळेल. ह्या पद्धतीनं, कारण मी त्या विचाराने पुढे गेलेलो आहे. आज मी सरकारमध्ये आहे. मला केंद्राचं काम आवडलंय, मोदी साहेबांचं काम आवडलंय. 24 तासातले 20-20 तास काम करत असतात. फक्त भारताचा कसा विकास होईल, जागतिक पातळीवर भारताचं नाव लौकिक कसा वाढेल, हे करत असताना आपल्या महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळं आम्ही सरकारमध्ये गेलो. मी तासगावकरांनो, एकनाथराव शिंदे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेला त्यावेळेस माझ्या चेंबरमध्ये सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जमले. सगळे 100% सह्या केल्या. पवार साहेबांना एक निवेदन दिलं की साहेब 2.5 वर्षात, सव्वा वर्ष करोनात गेलं, 1.25 वर्षच कामं झालीत, राहिलेली कामं नाही झाली तर आम्ही लोकांना काय सांगणार? काय दिवा लावला, काय विकास केला, किती योजना आणल्या, किती 1000 कोटी रुपये आणले. आणि साहेब म्हणले ठीक आहे काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेना. हे सगळ्यांची अस्वस्थता. सगळे म्हणायचे नाही निर्णय घ्या. मी म्हणलं की साहेबांना आवडणार नाही. माग 2014ला आठवा तासगावकरांनो, 2014ला प्रत्यक्ष निकाल लागला नाही, सगळं काउंटिंग झालं नाही आणि बाहेरनं बिनशर्त पाठिंबा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला की नाही? हे कसं काय? आम्ही तर मी बारामतीहून मुंबईला पोहोचेपर्यंत मी टीव्हीला बघतोय प्रफुल्ल पटेल सांगतायत बिनशर्त पाठिंबा भाजपला. अतिशय मी गेल्यावर म्हणलं ही कसं काय विचारधारा नाही. म्हणले आता गरज होती, सरकार बनत नव्हतं, ते करायला पाहिजे होतं. मग आता मी केलं ते करायला पाहिजे होतं. मी केलं की चूक केली आणि इतरांनी निर्णय घेतला की तो बरोबर निर्णय. असं कसं चालेल? त्यामध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगतो, आम्ही अनेक जण एका बॅचचे आहोत. मी काल 8व्यांदा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी
फॉर्म भरला 8व्यांदा. मी आपल्याला सांगतो, आबा पण माझ्याबरोबरच इथं आमदार झाले. हे सगळं होत असताना त्याचा थोडासा उल्लेख संजय काकांनी केला. त्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र काम करायचो. आबाला वक्तृत्व होतं, त्याच्यामुळं काम करत असताना असेच दिवस जात होते. आणि 99ला सरकार आलं. पहिला मुद्दा काय होता? राष्ट्रवादीची स्थापना का झाली? 10 जूनला शिवाजी पार्कला स्थापना झाली की परकीय व्यक्ती ह्या देशाची पंतप्रधान होता कामा नये. म्हणजे कोण? सोनिया गांधी. आपण काढला पक्ष, सगळ्यांनी पाठिंबा दिला. हे झालं 10 जूनला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. लगेच विलासराव देशमुख काँग्रेसचे आणि आम्ही राष्ट्रवादीचे एकत्र सरकार. अतिशय आयला म्हणलं हे कसं काय झालं? अहो 4 महिन्यापूर्वी आपण सांगितलं काँग्रेसमधनं बाहेर पडलो, काँग्रेसने हाकलून दिलं आम्हाला, गेट आउट. आणि म्हटलं पुन्हा त्यांच्याच दावणीला जायचं. नाही, सरकार आलं पाहिजे. सत्ता असल्याशिवाय कामं होत नाही. आणि मग मी कामं करण्याकरताच गेलो ना. मी काय चुकीचं केलं? मी आता मिरवणुकीने एक होतो. काय तासगावची अवस्था आहे या बरं. बारामतीला बघा कशी काय बारामती केली. मी आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालायला उतरलो, तिथनं समोर तुमचं बस स्थानक बघितलं. अरे माझं बस स्थानक येऊन बघा काय बस स्थानक आहे. आणि इथलं बघा. अरे नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. त्याच्यामध्ये नुसतं भाषण करून तुमची पोट भरणार नाही. भाषण करून इथल्या मुला मुलींना रोजगार मिळणार नाही. अरे इतके वर्ष सगळ्यात जास्त काळ कोण गृहमंत्री राहिले माहितीये? RR पाटील. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, अरे एकदा मला द्याव गृह मंत्रालय, बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडे चालू देणार नाही. मला वेडवाकडे खपतच नाही. माझा कार्यकर्ता चुकला तरी मी म्हणतो घे त्याला टायर मध्ये जिजा मायला. हे काम आम्ही करतोय का? तर सगळ्याला न्याय द्यायचा आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचं आहे. मी या सरकारमध्ये आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. तुमच्यावर पण नाही आणि इतर कोण असेल संख्येने कमी असेल त्याच्यावर पण नाही. सगळ्यांना इथं जगण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे, त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे. आणि मग असं असताना हे काय चाललंय? हे कशा करता चाललंय? आज तुम्हाला मला कुणाची थेटा मस्करी करायची नाही. RR गेल्यानंतर स्मिताच्या लग्नाला मी उभा होतो. मी तिथं की बाबा हे जे वडीलधाईत आपण आपली संस्कृती आहे आणि त्या पद्धतीनं लग्न मी जमवलंय. माझ्या जिजाई बंगल्यात मी उपकार केले नाही. माझ्या एका सहकार्याच्या मुलीच्या करता मी केलं. आपण प्रत्येक मुलीच्या करता केलं पाहिजे. तिचे संरक्षण, तिचं शिक्षण. मगाशी बोलत असताना त्या ठिकाणी शिवानीताईंनी सांगितलं खूप योजना आम्ही आणल्या, त्याच्यावर मी येणार आहे. पण आज इथं तासगावमध्ये काय कामं झाली? मगाशी बोलताना कोणीतरी रिंग रोड सांगितलं. म्हणले रिंग रोड नाही, ते अर्धाच रोड आहे. रिंग म्हणल्यावर फुल, हाफ रिंग रोड आहे, हाफ, असं काहीतरी सांगितलं त्यांनी. आज इतर भागात तुम्ही मला सांगा तासगावकरांनो, आज इतके वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व दिलं. मला आठवत आहे एक निवडणूक इतकी अडचणीची आली. मी 99 साली साताराचा पालकमंत्री होतो. मी संजय काकाला सर्किट हाऊस साताराला बोलवलं आणि मी त्याला म्हणलं संजय काका मी शब्दाचा पक्का आहे रे. म्हणलं काय करायचं? म्हणलं ह्यावेळेस RRच्या विरोधात फॉर्म भरू नको रे. तू फॉर्म भरला तर नक्की तू निवडून येईल हे बाबा पडेल. मग तो म्हणला तेव्हा का तुमच्याकरता ऐकतो. त्यांनी ऐकलं, RR निवडून आला. मी त्यांना 6 वर्षाच्या करता आमदार केलं की नाही? केलं. आताच्याही काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कवठे महांकाळमध्ये अजितराव घोरपडे काकाच्या बरोबर नव्हते ना? आता आहेत ना? आता कसं झालं? ही त्याच्यामध्ये मी अजितराव घोरपडे 99 साली मला ज्यावेळेस कृष्णा खोऱ्याचं
मंत्रिपद दिलेलं होतं त्यावेळेस ते माझ्याबरोबर राज्यमंत्री होते. ते आमचे बारामतीचे जावई आहेत. त्याच्यामुळं आणखीन जावई म्हणल्यावर जरा जवळीक वाढतीच ना, खरं ते आहे. आणि त्याच्यातून मी अजितरावांना म्हणलं, अजितराव तुम्ही वेगळे विचार, संजय काकाचा वेगळा विचार, आणि त्याच्यातून कवठे महांकाळ मागं राहतंय, तासगाव मागं राहतंय, त्याच्यापेक्षा तुम्ही एकत्र या ना, आपण राष्ट्रवादीतनं काम करू. आज तुमचा तरुण सहकारी राजवर्धन घोरपडे हा तिथं काम करू पाहतोय. त्यालाही वाटतं की मला काहीतरी संधी मिळावी. त्याच्यामध्ये प्रभाकर बाबा त्यालाही वाटलं पाहिजे, नवीन पोरांना वाटलं पाहिजे. नाही तर काय थांबारे हे असलं काय चालतंय. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत हे चक्र आहे. काही वर्षांनी आम्ही आता तरुणपणे 29-30 वर्षे खासदार झालो. आत्तापर्यंत प्रतिनिधी आहे, खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री सगळी पदं मी भोगली. पण पुढं नवी पिढी पण तयार केली पाहिजे ना. इथं आता नमस्ते अण्णा यांचं दुकान आहे, हॉटेल, त्याचा 60-65 वय झाल्यावर त्याचा पोरगा तयार झाला पाहिजे ना. काही हे नाहीच राहावं सारखं बापानीच राहावं. नाही तू बारकाय अरे त्याला कधी संधी देणार. ती येवले अमृत तुल्य, त्याच्यात पण पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे. हे चक्र आहे जगाचं. आणि त्याच्यातनं हे करत असताना मी अजितरावांना म्हणलं, अजितराव आपल्याला ही जागा निवडून आणायची. जागा निवडून आणण्याच्या करता माझी एक अट आहे, आपण सगळेजण समविचारी आहोत, आपण काही वेगळे नाही आहेत. तर तुम्ही मला कवठे मंकाळमधनं लीड द्या. आमच्या संजय काकाला तुम्ही लीड दिलं तर ह्या बाबाला लीड न देता आमदार केले की नाही. ते समाजाकडे बघून केलंय. इलियास नायकवाडी आम्ही बघायचो काय भाषणं करायचे, ते शेवटपर्यंत आमदार झाले नाही. मला इतकं वाईट वाटायचं. इलियास नायकवाडी आता वर्ण बघत असतील, चला मी नाही तर इद्रिस तरी झाला की नाही. तसं मला आमच्या त्या बाबतीत राजवर्धन घोरपडेंनी, आमच्या कवठे महांकाळ मधल्या अजितरावांनी, सगळ्या मान्यवरांनी यांनी ठरवलं तर लीड मिळू शकतं. तुम्ही लीड द्या कवठे महांकाळ मधनं, मी तुम्हाला विधिमंडळामध्ये घेतलं नाही तर म्हणेल त्या. आपण नुसतंच तांबरे, मी नुसती कुणाला मागणी करत नाही. मी एका हाताने तुम्ही मला द्या, त्याच्यात तुम्ही सक्सेस झाला मी माझ्या हाताने तुम्हाला देतो. त्या पद्धतीनं त्याच्यात 2 आमदार होतील, एक कवठे महांकाळचा होईल, एक तासगावचा होईल. काय वाईट आहे. आज मला सांगा काय रे तुमच्या सूतगिरणीची अवस्था आहे. आज मला हे ऐकून वेदना होतात. मला स्वतः त्याने सांगितलं की दादा पवारसाहेब मुख्यमंत्री होते, मी साहेबांच्याकडे गेलो आणि ती सूतगिरणी मंजूर करून आणली. म्हणलं दर आता चांगली उभी कर. आज शेजारी पलूस, तिकडं पलीकडे सांगोला, त्या तालुक्यातल्या सूतगिरण्या चांगल्या चालतात आणि त्याच्या तासगावची काय चालते. कर्तृत्व कुणाचं लागतं ना, माणूस कर्तृत्व नसावं लागतो. लेचापेचा असून संस्था चालत नाही. आज या तालुक्यातली खरेदी विक्री संघाची काय अवस्था आहे, या तालुक्यातली किसान नागरी पत्र संस्थेची काय अवस्था आहे, इतर सहकारी संस्थांची काय अवस्था आहे. अरे नुसतीच बटणं दाबताय परंतु कामच होत नाही. बटणं काय दाबताय. आज आम्ही काम करतो, आमचं काम बोलतं. येऊन जावं तुम्ही बारामतीमध्ये किंवा इतर भागामध्ये, इथं काहीच नाही. फक्त भावनिक होऊन मतं देऊन प्रश्न सुटत नाहीत. आज चेंबू ताकारी म्हैसाळ अजितराव सांगायचे की दादा हे केलं पाहिजे. कुणाला वाटलं होतं एवढा ऊस लागेल, एवढे द्राक्षाच्या बागा लागतील. अरे तिथं कुसळ उगवत नव्हतं. तिथं काय आता ऊसाचा रगदार ऊस यावा लागलाय, कांद्याच्या पातेसारखा ऊस आहे. अरे पाणी आणलं म्हणून आहे ना. इथं काय ह्या संदर्भामध्ये मध्ये सांगितलंय कधी की पाईपलाईन मधनं काहीतरी केलं. अरे पाईपलाईन मध्ये केलं तर जमीन मुरणार कसं. मग तलाव तरी भरून घेतले पाहिजे. आज आम्ही हे करू शकतो. केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे ते अजून 4.5 वर्ष राहणार आहे. आज मोदी साहेब, अमित शहा, कृषी मंत्री आमचे शिवराज सिंह चौहान, त्याच्यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी,
त्याच्यामध्ये नड्डाजी ह्या सगळ्यांच्या माझ्या ओळखी झालेल्या आहेत. त्याच्यात आपण शब्द टाकला तर मदत होते. पहिल्या कॅबिनेटला त्यांनी ₹1,00,000 कोटीचं वाढवणचं बंदर आपल्याला मंजूर करून दिलं. 35 वर्ष झालं नव्हतं. आज 10-12 लाख मुलं तिथं कामाला लागणार. करोडो रुपयाचा उलाढाल तिथं होणार आहे. आज आपल्याला अजून काही कामं करायची. कामं अशी सांगून भाषणातनं होत नाहीत. सगळी सोंग करता येतात. तासगावकरांनो, पैशाचं सोंग नाही करता येत. पैसा कुठनं आणणार? आम्ही केंद्रात जाऊ. मोदी साहेब, आपल्या विचाराचं सरकार आहे, आम्हाला इथं निधी पाहिजे. आम्हाला निर्मला सीतारामन हा आमचा प्रोजेक्ट आहे, आम्हाला वोट बँकेमधनं पैसे पाहिजे. आम्हाला जपान गव्हर्नमेंटमधनं पैसे पाहिजे. 0.5% पैसे मिळतात. मधी पुण्याला नदी सुधार कार्यक्रमाला 1,000 कोटी रुपये 0.5% आणले. का आणले? आमच्या त्यांच्या ओळखी होत्या म्हणून आणले. इथं काय आणलंय? इथं कुणी काय दिलंय? नुसतं तुम्ही भाषण ऐकून आयला लईच भारी बोलला रे, तिच्या आयला काय पट्टीचं बोलला. अरे तुझं काय झालं ती बघ ना. बोलला काय? ह्या कानातनं ऐकलं आणि त्या कानातनं गेलं. तुला काय मिळालं? तुझ्या घराला काय मिळालं? तुझ्या प्रपंचाला काय मिळालं? ह्याचा विचार करा ना. आता ती वेळ आलेली आहे. अरे बाबांनो, आज मी यांना सगळ्यांना सांगायचं होतं माझ्याबरोबर चला. मी माझ्याबरोबर आलेल्या आमदारांना राहिलेल्या ह्या 1.5 वर्षात 1,500-2,000 हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामाला दिला. 1,500, 2,000, 3,000 हजार कोटीचा निधी दिला. तुम्ही कुठलाही इथं या, दादा हा आमदार तुमच्या बरोबर आहे, बघू गेलं किती निधी दिला. दूध का दूध, पाणी का पाणी दाखवीन. त्याच्यामध्ये हे करा ना. आज हे सगळं करत असताना मला सांगण्यात आलं की आता अर्थसंकल्प आम्हाला झटका बसला. आम्हाला अल्पसंख्याकांनी, मागासवर्गीयांनी दणका दिला. मागासवर्गीय आम्हाला लोकसभेला मिळालेच नाही. ते म्हणले संविधान बदलणार. म्हणलं कसं काय? नाही म्हणले अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. मग 400 कशाला पाहिजे? बहुमताला तर 250 लागत आहेत. मग ह्यांनी काय डोक्यात घातलं? अरे ते 400 पार पाहिजे, ह्यांना संविधान बदलायचंय बाबासाहेबांचं. बरं, बाबासाहेब आपल्या सगळ्यांचं घटनेचे शिल्पकार आहेत, आपलं दैवत आहे, महामानव आहेत. आणि म्हणले त्यांचं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, कायदा बदलणार, घटना बदलणार. झालं ना. ते इतकं पर्क्युलेट झालं आम्हाला कळलंच नाही. आम्ही सांगू दमलो. अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोण माय चालाल धक्का लावू शकत नाही. पण लोकांनी आमचं ऐकलंच नाही. आज संविधानाचा आदर आम्ही करतो की नाही? प्रत्येक ठिकाणी संविधान भवनाचं काम सुरू झालंय की नाही? आज पंतप्रधानांनी शपथ घेताना संविधान तिथं होतं. संविधानाचं पहिल्यांदा नतमस्तक झाले, नंतर शपथ घेतली. हे अरे संविधानाचा सर्वांनाच आदर आहे. परंतु फेक निरेटिव्ह सेट केला. अल्पसंख्याकांना सांगितलं हे सरकार आलं तर तुमचं काही खरं नाही. आता नवीन कायदा केला, मी आता विसरलो तो कायदा. तो परदेशातल्या भारतीयांना आपल्या भारतात आणण्याच्या करता तो कायदा केला. त्याच्यात तिथं युद्ध चाललंय. कुठं? इस्रायलमध्ये युद्ध चाललंय. कुठं? रशियामध्ये, युक्रेनमध्ये, मधी बांगलादेशमध्ये काय झालं, मधी श्रीलंकेत काय झालं. काही आपले भारतीय तिथं जाऊन राहत आहेत, स्थायिक झालेत. अरे त्यांना आणण्याच्या करता कायदा पाहिजे होता, तो कायदा केला. कारण आपलीच भावंड आहेत. आणि यांनी सांगितलं ही कायदा केला, इथली सगळे अल्पसंख्याक गोळा करायचे आणि पाठवून द्यायचे. अरे एवढे आज 25-30 कोटी जनता आहे, अल्पसंख्याक. हे असं कधी होईल का? आणि काही काहींना खरं वाटलं ना. 2दा खासदार केलं, तिसऱ्यांदा राव आपटला ना आमचा गडी. हे असं नाही झालं पाहिजे ना. खोटं काय सांगता? खरं सांगा ना. चला स्टेजवर एका बाजूला मी, एका बाजूला त्यांचा माणूस. मी माझं सांगेल, त्यांनी त्यांचं सांगावं. पण खोटं का बोलता? आज इथं अर्थसंकल्प सादर करत असताना मी 10वा अर्थसंकल्प तुम्हाला दिलाय. 10वा. माझ्या डोक्यात खूप दिवस होतं. मी पण शेतकरी आहे. माझ्याकडे 3ची, 5ची, 7.5ची, 10ची, 15च्या मोटारी आहे इलेक्ट्रिकच्या, शेतीपंप. आणि मी 10 वर्ष ऊर्जा खातं सांभाळलं आणि मला ते दुखणं माहिती होतं. मी देवेंद्रजींना म्हटलं, देवेंद्रजी आपण ह्यावेळेस शेतकऱ्यांना
वीज माफी करूया. मग आम्ही हिशोब काढला. मग 44 लाख शेतकऱ्यांना 3, 5, 7.5ची वीज माफी करायला किती पैसे लागत आहेत? 14,000 कोटी दरवर्षी. माझं बजेट किती? माझं म्हणजे माझ्या कुठं बापाचं आहे, महाराष्ट्राचं 6.5 लाख कोटी. मी म्हणलं चला त्याच्यात 2.25% बचत केली तरी 15,000 कोटी रुपये होतात. बचत तेवढी तर सहज करता येते. जसं घरातली भगिनी बचत केली की काटकसर केली की होऊन जातं, तशा पद्धतीनं मी बचत केली. आणि आज माझ्या 44 लाख शेतकऱ्यांची जात बघितली नाही, शेतकरी ही जात बघितली, तो कुठल्याही जातीचा असू द्यात. त्याचे काही तर मागच्या बाक्या एवढ्या होत्या 20,000, 15,000, 10,000. या बाग हे पट्ट्याचे सवाल आहे. अरे शाण्या, तू शहाणा निघाला. आम्ही बिल भरू दमलो आणि आमचं काहीच माफ झालं नाही. चालूच बिल माफ झालं आणि तुझं तर 1.25 लाख माफ झालं. अरे पट्या, सांगायचं तात्पर्य त्याचं खरं झालं, कारण आमचं कनेक्शन तोडलं असतं. बरं, आम्हाला फॉर्म भरताना कुठली बाकी आहे का बघावं लागतं, तेव्हा भरावंच लागतंय. ते ठीक आहे, हरकत नाही. पण माझ्या शेतकऱ्यांचे आम्ही वीज बिल माफ केली. नुसतं माफ नाही, झिरोचं बिल दिलंय. आली का नाही बिल झिरोचे? हात वर करा कोणाकोणाला आली. बघा बघा अजितराव, ह्या पद्धतीनं हे काम बोलतं. काम नुसतं आमचा आवाज नाही चढत, आमचं काम बोलतं. एवढ्यावर नाही थांबलो. माझ्या माय माऊलींना मगाशी बोलत असताना शिवानी सांगत होती की दादा, मी माझ्या पण भागात खुरपणीला जाणारी महिला आहे, धुणं भांडी करणारी आहे, स्वयंपाक करणारी आहे, झाडू पोतना करणारी आहे, कचरा गोळा करणारी आहे, काचा गोळा करणारी आहे. अनेक प्रकारच्या महिला साधं काम करतात. अहो, दिवसभर काम केल्याशिवाय पाठी घेती, भाजीपाला विकती, संध्याकाळी चूल पेटवती, त्याच्यात पैसे आले. आणि हिच्याकरता कुणीच लक्ष देत नव्हतं. आम्ही पण लक्ष नाही दिलं. आमच्या पण चुका होत्या, पण लक्षात आल्यावर चूक सुधारली ना. आणि आज 2 कोटी जवळपास 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. 2 कोटी 30 लाख. आज मी कुठं गेलो, मायमाऊली पैसे आले का? दादा आले, पैसे आले. आनंदाने सांगते, तिचा चेहरा हसरा दिसतो, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. आणि तेच आम्हाला पाहिजे होतं. आणि शहाणे काय म्हणतात, अरे अरे राज्याचा कर्ज बाजारी केलं, कंगाल केलं. अरे कोणी सांगितलं कंगाल केलं? आज पगार वेळेला चाललेत. दिवाळीचा पगार झाला की नाही विचारा सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना. व्यवस्थित नियोजन करायचं असतं, शिस्त पाहिजे आर्थिक. ती शिस्त आम्ही लावतोय. 45,000 कोटी रुपये माझ्या आया बहिणींना, माय माऊलींना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत वर्षभरात. तो पैसा माझ्या तासगावच्या बाजारात जाणार नाही, कवठे मंकाळच्या बाजारात जाणार नाही. तिकडं आटपाडी असेल, तिकडं सांगली असेल, मिरज असेल, सगळीकडे जाणार. हा पैसा फिरणार, हे अर्थचक्र फिरणार आणि ह्याच्यातून व्यवहार वाढणार, छोटी मोठी दुकानं चालणार. आता तिने सांगताना उदाहरणं दिली. अहो, काही महिना म्हणल्या, दादा जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 आले, मी त्याचं भाग थोडेसे राख्या बनवायला दोरा, मणी आणि काही घेऊन आले आणि त्या 3,000 रुपयाचं कच्चा माल आणला आणि 15,000 रुपयाच्या राख्या बनवून विकल्या. अहो, महिला आहेत, कर्तृत्वाने संधी दिली पाहिजे. अशा कितीतरी उदाहरणं आहेत. आज महिला समाधानी आहेत, त्यांचे पैसे त्यांना. इतके दिवस बाजारात जाताना तिला काहीतरी पाहिजे होतं, पण ती घेऊ शकत नव्हती. नवरा म्हणायचा, ही कुठं तुला घ्यायला सांगितलं होतं, कसं काय खर्च केला, ह्याची बॉसगिरी चालूच. त्याच्यावर तिला काही करता यायचं नाही. आज तिचे पैसे तिच्या अकाउंटला जातात, मध्यस्थी नाही, भ्रष्टाचार नाही, डायरेक्ट तिच्या बँकेत. तिला पाहिजे तेव्हा ती काढेल, तिला पाहिजे तेव्हा ती खर्च करेल. साडी घेईल, चोळी घेईल, काय घ्यायचं ती घेईल, त्या पैशामध्ये बसणार. हे विरोधक म्हणाला, ही बोगस स्कीम आहे. काय बोगस काय? ते म्हणले पैसेच येणार नाही अकाउंटला. पैसे आल्यावर म्हणले, अरे पैसे आलेत लवकर काढून घ्या, नाही तर परत घेतील. त्यांच्या बापानी सांगितलं होतं का पैसे परत घेतात? आज माझ्या बहिणीने मला राखी बांधली. आपण राखी बांधल्यानंतर ओवाळणी टाकतो, ओवाळणी दिलेली भाऊ कधी परत घेतो का? काय येडी आहेत का काय, कुणाला माहिती. नंतर आता पुन्हा दिवाळीचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले, अकाउंटला गेले.
भाऊबीज देऊन टाकली. आज 7,500 योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिलेला मिळाली. तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार. अरे तुम्हाला कोण येऊन देणार? माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मायमौली त्यांना नवऱ्यांनी सांगितलं ना, जाऊन आमकं बटन दाबायचं. वय म्हणतील बटन घड्याळाचं, बटन धनुष्यबाणाचं, बटन कमळाचंच दाबतील, कारण योजना पुढे 5 वर्ष चालू ठेवायची. माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी सांगतो, हे वीज माफीचं बिल पुढेही 0 आलं पाहिजे. तुम्ही जिथं घडी असेल तिथं घडी, तुमच्याकडे घडी आहे. जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ. बटन दाबा, पुढं 5 वर्ष तुमचं वीज बिल माफ 0. कारण शेतकरी जगला पाहिजे. माझा बळीराजा जगला तर राज्य जगेल. बळीराजा मोडला, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. अहो किती योजना आणल्यात आज, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्राच्या आहेत. मुद्रा लोन आहे, खूप योजना आहेत. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आज हजारो रुपये, करोडो रुपये आपण त्याच्याकरता. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. त्याच्यामध्ये आता MSP आम्ही वाढवतो ऊसाच्या करता. का तर दर वाढला पाहिजे. कांदा निर्यात बंदी केली होती ती उठवली. हे त्यांचं सरकार आलं तर करू शकतात का? नाही, कारण केंद्रात त्यांच्या विचाराचं सरकार नाही. केंद्रात कोणी त्यांचं ऐकणारच नाही. मग म्हणतील राव आमचं सरकार आलं पण वर आमचं ऐकतच नाही, आम्हाला कशाला उभं राहतोय? बस आमचं ऐकणार आहे म्हणून आम्ही उभं राहिलोय, म्हणून आम्ही फॉर्म भरलाय. तुम्हाला मी सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज माझ्या माऊलींना प्रश्न विचारायचा आहे. लाडकी बहीण योजना चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे, त्यांनी हात वर करा. तेव्हा काय चांगली आहे, चांगली आहे. त्यांना सांगा जरा, ते झाले शाळांना. यामध्ये या योजनेतून त्यांना फायदा होतोय. ही योजना सुरू ठेवली पाहिजे असं मला SMS येत आहेत, व्हॉट्सअप येत आहेत, पत्र येत आहेत. भेटल्यानंतर सांगतायत माझ्या बहिणी, माझ्या मायमाऊली, दादा चालू ठेवा ह्या योजना. तर मग सांगा, ही योजना बंद करणाऱ्यांचं स्वप्न पाहणाऱ्यांचं काय करायचं? असं लोक ज्यांना ह्या योजना बंद करायच्यात त्यांना तुम्ही मतदान करणार का? नाही. यामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या योजना आपल्याला चालू ठेवायच्या म्हटलं तर तुमचे आशीर्वाद, तुमचं बहुमोल मत, तुमचा जो अधिकार आहे तो आम्हाला पाहिजे. ह्याचा सगळा परिणाम बाजारपेठेवर पण होणार आहे. आज अनेक गोष्टी मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. मित्रांनो, मला एक सांगावं, इथली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची सहकार आणि पणन विभागाकडनं चौकशी चालू आहे. अरे कसला कारभार करताय? त्याच्यामध्ये कृषी विभागानं 30 एकर जागेमध्ये गेल्या 10 वर्षापासून विस्तारित बेदाणा मार्केटचं काम रखडलंय का नाही? मग का रखडलं? 2.5 वर्ष सत्ता होती ना आमची, त्यावेळेस का नाही सांगितलं की हे काम रखडले? कामाचा पाठपुरावा करावा लागतो. बसून कामं होत नाहीत, भावनिक होऊन कामं होत नाहीत. कोण येऊन नाही ह्याची जरा उपाशी दिसतो, ह्याच्याकडे 2-4 पोती टाका. कोण टाकणार आहे? मागितल्याशिवाय कळणार नाही. या कामामध्ये प्रचंड अशा प्रकारचा गोंधळ आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांची लूट केली जाते. हे सगळं बदलायचं असेल अशा तक्रारी माझ्याकडे आल्यात. माझ्याकडे तो कागद आला. ही तक्रार खरी का खोटी तुम्हाला माहिती आहे. तासगाव तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग काही आहे का? बाकीचे राव, एखादा नेता झाला मंत्रिमंडळामध्ये सिनियर नेता, लगेच तो संस्था काढतो, काय काढतो, मेडिकल कॉलेज काढतो, इंजिनिअरिंग कॉलेज काढतो, लॉ कॉलेज काढतो, BEd काढतो, DEd काढतो, सगळ्या संस्था काढतो राव. इथं संस्थाच नाही, त्याच्यातनं रोजगार मिळतो. टीचिंग नॉट टीचिंग स्टाफ. बारामतीमध्ये तुमचे पाहुणे रावळे असले तर विचारा. मी 90ला आमदार, 91ला झालो. नंतर मी विद्याप्रतिष्ठानचं विस्तारवाढीचं काम हातात घेतलं. 135 एकर MIDC मध्ये मी तिथं विद्यानगरी उभी केली. कधीतरी जाऊन बघा. आणि तेव्हा सगळं चित्र बदललं. बाजारपेठेवर परिणाम झाला, चित्रच आज पुणे विद्येचं माहेरघर आहे. तालुक्याच्या ठिकाणी विद्येचं माहेरघर बारामती केलं. अरे भाषण होत नाही, त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतोय. हे काहीच इथं कोणी केलं नाही.
मी तर आरआरला मगाशी मला खरं जायचं आहे. संजय काकांनी सांगितलं काय झालं 2004 साल होतं आणि मला जरा तरुणांना संधी द्यायची आवड आणि त्यावेळेस आपला नेता कोण करायचा ते ठरलं. त्याच्यात पदमसिंह पाटील, विजयदादा, छगन भुजबळ, जयंत पाटील, आर पाटील 5 जण उभे राहिले आणि ते म्हणले की आता असं करा, ह्यांना मतदान करा. मतदान केलं. त्याच्यामध्ये त्या 4 लोकांना इतकी मतं कमी पडली की ते म्हणले आता जाहीर करूच नका, ह्यालाच करून टाका. एवढी मतं मी आरआरला मिळवून दिली. एवढी मतं मला होता येत होतं. मीच मतं जर तुला मिळवून देतो तर तुझ्या जागी मी काय नाही होऊ शकत. परंतु मी म्हणलं नाही, गरीब कुटुंबातला आहे, ग्रामीण भागातला आहे, शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याला उपमुख्यमंत्री त्यावेळेस खरं तर मुख्यमंत्री झाला असता. साहेबांनी का सोडलं कोणाला माहिती. 71 आपल्या होत्या आणि 69 काँग्रेसच्या होत्या. ते 4 खाती जास्त घेतली, 4 मंत्री जास्त घेतलं आणि दिलं सोडून. खरं तेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता. पण जाऊ दे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. पण त्यावेळेस मी केलं, त्याला राजीनामा द्यायला लावला. त्याने मला न सांगता तो अंजनीला निघून आला. ते बॉम्बस्फोट झाला तेव्हा ते बडे छोटे बडे शहरों में छोटी छोटी काय बातें होते असं काहीतरी बोलला आणि ते एकदम त्याला कुणी राजीनामा मागितला. गाडीत बसला आणि गडी अंजनीलाच आला, राजीनामा देऊन आला. अरे मी म्हणलं मला सांगायचं ना बाबा, आपण एकमेकाच्या बरोबर, आणि सांगितलं पण नाही. आणि नंतर 15-1 दिवस लोक भेटायला आली, 15-3 आठवडे, महिन्याने कुठं कोणी येते. मला म्हणलं राव दादा लय लोक स्वार्थी, ये कुणी येईना आता भेटायला, पहिले रीग लागायची. मी म्हणलं काळजी करू नको, मी आहे, तू काळजी करू नको. मी एक दिवस विनायक मेटे बिचारा तोही वारला, आबाई वारलेत, मी दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याला हेलिकॉप्टर पाठवलं आणि विनायकला म्हणलं घेऊन ये. त्याला घेऊन आणलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रांताध्यक्ष केलं. त्याला म्हणलं काळजी करू नको. अरे मी प्रत्येक वेळेस त्याला आधार दिला, प्रत्येक वेळेस मदत केली. मला एका गोष्टीचं इतकं वाईट वाटलं, आता विषय निघाला म्हणून का सांगतो. मी इतकं मनापासून त्याला साथ दिली. तो मला म्हणला माझं गृह खातं काढून घेतलं, मला गृह खातं पाहिजे, गृह खातं अमुक पाहिजे, तमुक सगळं काही त्या ठिकाणी केलं. माझ्या बरोबर बीट लावली होती 2004ला, काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त येणार. म्हणलं चल स्कोडाची बेट, जर जागा जास्त आला तर तुला नवी कोरी स्कोडा मी देणार, सुपर, बरोबर आहे. आणि आल्यावर त्याने मला सांगितलं आपण शब्दाचे पक्के, लगेच सुपर स्कोडाच्या चाव्या नवी कोरी गाडी त्याच्या घरी पाठवली. नवी कोरी गाडी, उपकार केले नाही, पैज लावलेली होती, त्याने जिंकली. ह्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस आधार दिला. आणि ह्यांनी नंतरच्या काळामध्ये बिचाराला तो आजार झाला, आम्हाला त्यानं खोटं सांगितलं, गाल सुजला, गालफुगी झाली. परंतु नंतर डॉक्टरांनी सांगितलं काय काय झालं ते. मी त्याला, तुम्हाला आठवतंय का, राजाराम बापू कारखान्याच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तंबाखू खाऊ नको इस्लामपूरला सांगितलं होतं. मी टीका केली होती त्याच्यावर. कशाला रे म्हणलं तंबाखू खात असतो, हे लोकांना कॅन्सर होतात. कारण साहेबांना पण तो गंभीर आजार झाला होता. म्हणलं गप्प बसराव, आपल्याला लय काम करायचं पुढं. पण ते कुठलं गुपचूप, मी नसलो की गुपचूप सोडायचं, मी असलो की म्हणायचं कुठे दादा काही नाही काय. पण मी माझ्याकरता नव्हतं सांगत, मी त्याच्याकरता सांगत होतो. आणि हे सगळं दुर्दैवाने झालं, हे काढायचं काही गरज नव्हती. पण नंतर माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणले ह्याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. म्हणलं आता ज्याला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले, 70,000 नाही. म्हणले आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरं का, असल बरं का. झालं, माझी वाटच लागली. आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते. ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसांनी गाळा कापायची धंदेत राव. आणि मला हेही माहीत नव्हतं. नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून,
सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही. निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती. मला इतकं वाईट वाटलं. ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं. हे असं नाही झालं पाहिजे. आम्ही शब्दाचे पक्के, जे बोलतो ते करतो. आज मला सांगायचं आहे, मी आज पण तासगावमध्ये फिरलो, काय रस्त्याची अवस्था, काय इथली परिस्थिती, काय खरं तर अक्षरशः अशी आर्थिक सुबत्ता ओसंडून व्हायला पाहिजे होती. काही नाही, ते मी तुम्हाला करून देईन. मी आपल्याला सांगतो, या सगळ्यांच्या देखत सांगतो, तुम्ही संजय काकाला उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या चित्राचं शेजारचं बटन दाबा. अजितराव तुम्ही कवठे महांकाळमधनं लीड द्या, तासगावकरांनो तुम्ही लीड द्या. पुढं महायुतीचंच सरकार येणार आहे, इथं मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी. त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. अजिबात कुणावर वेडेवाकडे आरोप करू नका. अजिबात आपली जी अरे थांब रे, मग नाही करणार. आपली जी काही संस्कृती आहेत, मराठी संस्कृती, वडीलधाऱ्यांचा आदर करायची, ती ठेवा. जरी समोरच्यांनी वेडीवाकडी भाषणं केली, काय करू द्या, काय नुसते भाषणावरच ती जातात. भाषणाने पोट भरणार नाही, कामाने पोट भरेल, विकासाने पोट भरेल. ह्या ज्या योजना आणल्यात ना महायुती सरकारने, त्यांनी तुमचं भलं होणार आहे. माझ्या मुलामुलींच्या करता देखील, युवा पिढीच्या करता आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता कार्यक्रम आणलेला आहे. खूप काही. तुमच्या इथं दुधाचा धंदा आहे, माझ्याकडनं 28 रुपये दुधाचा दर झाला, सप्टेंबर पर्यंत 5 रुपये लिटरला वाढून दिले. 1 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातल्या माझ्या गाईचं दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला 7 रुपये अनुदान वाढवलं. 7 रुपये, आता 28 आणि 7 35. अरे शेतकऱ्यांचं ते सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही तिथं बसलोय, काही चुकलं तर सांगा, अजित पवार इथं चुकतोय, आम्ही दुरुस्त करू, चुकणाऱ्यावर ॲक्शन घेऊ. पण ह्या सगळ्या दुधाच्या योजना, आपल्या लाडक्या बहिणीची योजना, 3 गॅस सिलेंडर फ्रीच्या योजना, त्याचेही पैसे पाठवलेत उज्ज्वलामध्ये. ह्या सगळ्या योजना, आणि हे म्हणतात ना हे बंद होणार नाही, हे सांगतात स्टे दिलाय, स्टे दिलेला नाही. त्यांना भीती वाटती की लाडकी बहीण योजनेमुळं आपलं काही सरकार येणार नाही, आपल्याला घरी बसावं लागेल, म्हणून तुमची दिशाभूल करतायत. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, ह्या योजना पुढे चालू राहतील, त्याच्याबद्दल काळजी करू नका. त्याबद्दल आम्ही नीटपणे नियोजन आर्थिकचं करू. केंद्र सरकार आपलं आहे, केंद्राकडनं जे काही आपल्याला हक्काने आणायचं ते आणू. पण हे करायचं असेल, हे सगळं चालू ठेवायचं असेल, तर उद्याच्या 20 तारखेला तासगाव कवठा महांकाळमध्ये घड्याळाचं बटन दाबा. आजूबाजूच्या वेगवेगळ्या तालुक्यात जिथं धनुष्यबाण असेल, जिथं कमळ असेल, तिथं ते बटन दाबा. तुम्हाला पुन्हा विकासाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राचाही सर्वांगीण विकास करू. आज देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य गुंतवणुकीमध्ये. खोटं सांगतात की गुजरातला पाठवलं, आज गुजरात देखील आपल्या मागे आहे, पण दिशाभूल करतात, भावनेचा मुद्दा काढतात. आज एफडीए मध्ये गुंतवणूक देशात कुठल्या राज्यात आहे, ती महाराष्ट्रात आहे. हे देखील आपण पहा. आपण कुठं कमी पडणार नाही. आमच्यात पण प्रशासन चालवण्याची धमक आणि ताकद आहे. पुढेही तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, जातीय सलोखा करू. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कुठं सोडणार नाही. पण त्याकरता आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला संजय काकाच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम हे करावं लागेल. सगळे आपले मित्र पक्षाला बरोबर घ्यावं लागेल. त्यांच्यात कुठेही अंतर पडणार नाही ही खबरदारी घ्यावी लागेल. आज भारतीय ब्लू प्लॅन्थर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती करण्याबाबत आमचे डॉक्टर नितीन गोंधळे, धनंजय खांडेकरनी पत्र दिलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद, त्यांचे आभार.
आपण इतका वेळ थांबला, माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पण गाफील राहू नका, भावनिक होऊ नका. संजय काका आणि गाड्याळ एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. हॅलो, हे आवाज वाढव रे, आवाज वाढव. कार्यक्रमात पांडुरंग राहिल्याबद्दल वाडेकर, अजित आभार, पवार पांडुरंग साहेब यांचा आभार मानतो. आणि आता सभा संपताना मी विरोधकांना एकच सांगतो की या स्टेजच्या चारी बाजूचे रस्ते हाऊसफुल आहेत, हे मोजून घ्या. या विरोधकांनी मोजून घ्यावे. कवटेमंकाळचे किती आहेत, तासगावचे किती आहेत. सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. हॅलो चेक. हॅलो हॅलो. आपलं घड्याळ आता फक्त वेळ सांगणार नाही तर तुमच्यावर आलेल्या प्रत्येक वेळेला धावून येणार आहे. आणि खरं सांगायचं तर तुमच्यावर वाईट वेळ येऊच नये म्हणूनही प्रयत्न करणार आहे. चला तर मग 19 नोव्हेंबर रोजी मतदान करूया. घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा आणि संजय काकांना प्रचंड मताने विजय करा. गाण्याचा आवाज वाढवा. आवाज